लोकसत्ता आयोजित आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंड प्रस्तुत अर्थभान या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, अर्थभान जसं की आपल्याला माहिती आहे, हा कार्यक्रम साधारण गेल्या 2 रविवार सातत्याने आपण सुरुवात केलेली आहे। आजचा भाग हा तिसरा भाग आहे या मालिकेमधला। केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्याच्या पुढच्याच रविवारी आपण अजय वाळिंबे यांना आपण इथे आमंत्रित केलं होतं। त्यांनी शेअर बाजारावरती केंद्रीय अर्थसंकल्पाचा पडणारा परिणाम या विषयावरती चर्चा केली। त्यानंतर आपण समीर नेसरीकर यांना आमंत्रित केलं होतं। त्यांनी डेफ्ट म्युच्युअल फंडचं अंतरंग आपल्या समोर विशद केलं होतं। या दोन्ही कार्यक्रमामध्ये शैलेंद्र दीक्षित साहेब सुद्धा होते। तसंच आजच्या तिसऱ्या भागामध्ये, सलगच्या तिसऱ्या भागामध्ये आपण वसंत माधव कुलकर्णी यांना आमंत्रित केलेलं आहे की ज्यांनी म्युच्युअल फंडाची प्रत्यक्ष निवड कशी करायची या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करणार आहे। आणि अर्थात शैलेंद्र दीक्षित साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। मी आमचे वसंतरावांचं तसंच शैलेंद्र दीक्षित साहेबांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि आजचा कार्यक्रम थोडक्यात प्रस्तावित करतो। मंडळी, पैशाची गुंतवणूक म्हटल्यावरती त्याच्यात जोखीम ही आलीच, त्याच्यात एक प्रकारची रिस्क ही धोका आलाच। फक्त धोका कसा कमी करून आपली गुंतवणूक कशी सुरक्षित ठेवून परतावा कसा जास्तीत जास्त आपल्याला मिळू शकेल, हे जे टेक्निक आहे, हे जे स्किल आहे, हे समजून सांगण्याचा प्रयत्न म्हणजे अर्थभान। आणि लोकसत्ता एक वर्तमानपत्र म्हणून ही एक आपली जबाबदारी समजते आणि त्यातून प्रत्येक आमच्या अंकामध्ये किंवा अर्थविशेष सारख्या आमच्या पुरवणीमधून गुंतवणूकदारांचं मार्गदर्शन समुपदेशन करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। अर्थभान सारखी मालिका सुद्धा याच त्या प्रयत्नांचा एक भाग आहे की ज्याला गुंतवणूकदारांचा उदंड पाठिंबा, प्रतिसाद आणि समर्थन मिळत असतं। आणि म्हणूनच म्युच्युअल फंड उद्योग समूह सुद्धा आम्हाला समर्थन देत असतात। त्याबद्दल उद्योग समूहाचे म्हणजे म्युच्युअल फंड इंडस्ट्रीचे, सेबी सारख्या सर्व संस्थांचे सुद्धा आभार मानून आजचा कार्यक्रम मी आपल्या समोर प्रस्तुत करत आहे। आपल्याला माहिती आहे, अर्थभानचा कार्यक्रम साधारण 3 टप्प्यात होतो। पहिल्या टप्प्यात वसंतराव कुलकर्णी सारखे मान्यवर तज्ज्ञ आपल्या समोर त्यांचा विषय मांडतील। त्यानंतर मी लगेच शैलेंद्र दीक्षित साहेबांना विनंती करणार की त्यांनी त्यांचा विषय आपल्या समोर मांडावा। आणि हे दोन्ही तज्ज्ञ त्यांचे ज्या वेळेला विषय आपल्या समोर मांडत असतात त्यावेळेला गुंतवणूकदारांना सुद्धा माझी विनंती राहील की तुम्ही तुमचे प्रश्न चॅटबॉक्सद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवावेत, म्हणजे तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यामध्ये ते प्रश्न मी तुमच्या वतीने या दोन्ही मार्गदर्शकांना विचारेन आणि त्याच्याकडून आपण उत्तर शंका समाधान करून घेऊया। अशा पद्धतीचा हा साधारण आता सुरुवात झालेला कार्यक्रम 11 वाजता आपण एक 90 मिनिटाच्या कालमर्यादेत आपण संपवणार आहोत। तर अजिबात वेळ न घालवता मी थेट वसंत माधव कुलकर्णी यांच्याकडे जातो, त्यांचं मी स्वागत करतो आणि वसंत माधव कुलकर्णीची एक थोडक्यात ओळख करून देतो। खरं तर लोकसत्तेच्या वाचकांसाठी वसंत माधव कुलकर्णी हे अजिबात अपरिचित नाही, कारण गेली 10 वर्ष सातत्याने म्युच्युअल फंड कसा निवडावा आणि म्युच्युअल फंडचे विविध पैलू आपल्या समोर त्यांनी स्तंभलेखनामधून आपल्या समोर मांडलेलेच आहेत। मुळात प्रोडक्शन इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केलेल्या वसंत कुलकर्णी यांनी त्यानंतर MBA सुद्धा केलं आणि MBA कॉर्पोरेट क्षेत्रात न जाता फंड मॅनेजर म्हणून खासगी उद्योगपतींची फंड मॅनेजमेंट म्हणून कामगिरी बजावल्यानंतर स्वतः या क्षेत्रात आता त्यांनी स्थिर स्थावर झालेले आहेत। कांदिवली सारख्या ठिकाणून ते स्वतः एक स्वतंत्र आणि यशस्वी विश्वसनीय मार्गदर्शक म्हणून आपल्यासाठी उपलब्ध असतात। त्यांचे जे लेख असतात ते का लोकप्रिय होतात याचं ज्यावेळेला मी बारकाईने विश्लेषण करत असतो तर त्याच्यामध्ये जो साहित्यिक टच असतो त्यांचा, तो मला खूप भावतो। म्हणजे त्यांची जरी शीर्षकं जरी तुम्ही बघितलीत लेखांची, जाहल्या काही जरी चुका किंवा दिव्याखाली अंधार, अशा क्रिएटिव्ह पद्धतीने साहित्यिक शीर्षकं असलेली त्यांचे स्तंभलेखन अतिशय लोकप्रिय असतात। त्यामुळे समाजातल्या विविध क्षेत्रातल्या लोकांना त्यांचं लिखाण आवडत असतं। आणि एक आणखीन गोष्ट वसंतरावांच्या बद्दल मला सांगायची वाटते, म्हणजे बरेचदा काही लोक म्हणजे टेबलवरतूनच आपलं रिपोर्टिंग करत असतात, पण हे असे
फंड रिसर्च एनालिस्ट आहेत की प्रत्यक्ष फंड हाऊसमध्ये जाऊन आणि त्या फंडाची माहिती घेऊनच मग ती तपासून माहिती स्वतः तपासूनच ते लिखाण करत असतात. त्यामुळे त्यांच्या लिखाणाला एक विश्वसनीयता प्राप्त होते असते. वसंत कुलकर्णी, तुमचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि विनंती करतो की आपलं प्रेझेंटेशन आमच्या समोर सादर करावं. नमस्कार. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी एक अस्वीकृती वाचायला पाहिजे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजार जोखमींच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी माहिती पत्रक सखोल अभ्यास. या सादरीकरणात वापरलेली माहिती आणि आकडेवारी हे विषय समजून घेण्याकरता असून प्रत्यक्ष गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या वित्तीय नियोजकाचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे. या सादरीकरणासाठी वापरलेली आकडेवारी उपलब्ध माहिती स्रोतांपासून घेतली आहे. हे सादरीकरण समभाग गुंतवणूक आणि म्युच्युअल फंड संकल्पना ही उपस्थितांना कळावी इतपतच मर्यादित आहे. या सादरीकरणाने प्रभावित होऊन गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना आर्थिक हानी झाल्यास आयोजक, संबंधित वर्तमानपत्र, म्युच्युअल फंड किंवा कार्यक्रमाशी संबंधित अन्य व्यक्ती किंवा संस्था जबाबदार नाही. उपस्थितांनी एखादी गुंतवणूक केल्यास नफा नुकसानीस तो स्वतः गुंतवणूकदार जबाबदार असेल. यशस्वी गुंतवणुकीचे 3 सोपान आहेत. एक जोखीमांक चाचणी म्हणजे ज्याला आपण रिस्क प्रोफाइल म्हणतो, मालमत्ता विभाजन, ऍसेट अलोकेशन आणि पोर्टफोलिओ संतुलन. जसं आपलं आर्थिक व्यक्तिमत्व असतं, जसं एखाद्याचं व्यक्तिमत्व असतं तसं आर्थिक व्यक्तिमत्व सुद्धा असतं. आणि त्या आर्थिक व्यक्तिमत्वाची स्वतःला स्वतःशी ओळख करून घेणं म्हणजे जोखीमांक चाचणी. जोखीमांक चाचणीमध्ये जे प्रश्न असतात ते मुख्यतः 3 घटकांवरती अवलंबून असतात. जोखीम आवश्यकता, जोखीम सहनशीलता रिस्क टॉलरन्स आणि जोखीम क्षमता रिस्क ॲबिलिटी. असं आहे की जर तुम्ही सेवानिवृत्तीला 10 वर्ष असतील तर वेगळ्या प्रकारे नियोजन होतं. सेवानिवृत्तीला 25 वर्ष असतील तर वेगळ्या प्रकारे नियोजन होतं. याला जोखीम आवश्यकता म्हणतात. जर तुमच्याकडे पुरेसा परतावा किंवा पुरेसा कॉर्पस असेल, पुरेसा फंड असतील, पुरेसा निधी असेल तर तुम्हाला तितकीशी जोखीम घेण्याची आवश्यकता राहत नाही. तर त्यानुसार हे जोखीमांक चाचणी किंवा रिस्क प्रोफाइलिंग होत असते. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जोखीम आणि अस्थिरता आणि परतावा यांच्यातील व्यस्त संबंध असतो. जर तुम्हाला जोखीम कमी असेल तर तुम्हाला परतावा सुद्धा कमी मिळेल. आणि जर तुम्हाला परतावा जास्त हवा असेल, त्याच्यावरती नफा जास्त हवा असेल तर तुम्ही जोखीम घेण्याची तयारी असली पाहिजे. माझ्या मुद्दलामध्ये घट होता कामा नये आणि मला 12% रिटर्न पाहिजेत अशी जर मानसिकता असेल तर ते जमणार नाही. जर तुम्हाला 12% रिटर्न पाहिजे तर इक्विटीमध्ये तुम्हाला 70-80% त्याच्या ठेवावे लागतील. त्यामुळे जोखीम आणि अस्थिरता आणि परतावा यांच्यातील सरळ संबंध असतो. म्हणूनच 100 वजा वय हा एक थंब रूल किंवा सर्वसाधारण नियम मालमत्ता विभाजनासाठी समजला जातो. याचा अर्थ असा आहे की वयाच्या 30व्या वर्षी कमवायला लागल्यानंतर तुमच्याकडे 30% डेट किंवा रोखे किंवा स्थिर उत्पन्न देणारी गुंतवणूक हवी आणि 70% ही जास्त परतावा देणारी समभाग संलग्न गुंतवणूक म्हणजेच इक्विटी म्युच्युअल फंड असायला हवेत. वयाच्या 70व्या वर्षी वयाच्या 70व्या वर्षी
तुमच्याकडे 30% इक्विटी आणि 70% डेट हो, म्हणून 100 वजा वय हा अतिशय सर्वसाधारणपणे ज्याला आपण थंब रूल म्हणतो, तो या गुंतवणुकीतील मालमत्ता विभाजनाचा एक सर्वमान्य नियम आहे. आता जर तुम्हाला जोखीमांक चाचणी जर करायची असेल तर जोखीमांक चाचणी केल्यानंतर 5 प्रकारचे गुंतवणूकदार समजले येतात किंवा आर्थिक व्यक्तिमत्व हे 5 गटामध्ये विभागलेलं आहे. पारंपरिक गुंतवणूकदार ज्याला कॉन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर म्हणतात, संयत पारंपरिक म्हणजे मॉडरेटली कॉन्झर्वेटिव्ह, समतोल म्हणजे बॅलन्स पोर्टफोलिओ असणारे, संयत धाडसी मॉडरेटली अग्रेसिव्ह आणि अग्रेसिव्ह. हे जे वेगवेगळे 5 आर्थिक व्यक्तिमत्व आहेत तर त्यांच्यामध्ये रोखे, समभाग आणि जिन्नस म्हणजे कमोडिटी किंवा प्रेशस मेटल म्हणजे मौल्यवान धातू यांचं प्रमाण किती असावं. तर पारंपरिक गुंतवणूकदार आहेत त्यांना 100% त्यांनी फक्त रोखेच घ्यावे, समभागामध्ये जाऊ नये. संयत पारंपरिक असेल तर 80% रोखे, 20% समभाग. समतोल बॅलन्स पोर्टफोलिओ असेल तर 40% रोखे, 50% समभाग आणि 10% जिन्नस. संयत मॉडरेटली अग्रेसिव्ह असेल तर 20% रोखे, 70% समभाग आणि 10% जिन्नस. आणि अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर असेल तर 10% रोखे, 75% समभाग आणि 15% जिन्नस. आता हा नियम हा एक सर्वमान्य आहे, परंतु तुमचा पोर्टफोलिओ हा त्या व्यक्तिमत्वाशी किंवा तो टेलर मेड पोर्टफोलिओ असतो, तो काही रेडीमेड पोर्टफोलिओ नाही. तेव्हा टेलर मेड करण्यासाठी 85 वजा वय किंवा 110, 120 वजा वय हा सुद्धा नियम लावून तुम्ही याच्यामध्ये बदल करू शकता. आजचा उद्देश तुम्हाला एकूण गुंतवणूक कशी असावी हे दाखवण्यापुरता मर्यादित असल्याने एक स्केलेटन ज्याला म्हणतात की तुमचा पोर्टफोलिओ कसा दिसेल तेव्हा मालमत्ता विभाजन कसं असेल याच्यासाठी हे मालमत्ता विभाजन तुम्हाला दाखवलेलं आहे. मालमत्ता विभाजन म्हणजे समभाग, रोखे, रोकड, मौल्यवान धातू यांच्यामध्ये मालमत्ता विभाजन करणे. हे मालमत्ता विभाजन उपलब्ध कालावधी आणि तुमचा जोखीमांक याच्यावरती ते अवलंबून असतं. उपलब्ध कालावधी म्हणजे जर समजा माझी मुलगी आता 12वीत आहे, म्हणजे 17 वर्षाची आहे आणि आज तिचं लग्न आणखीन 10 वर्षांनी होणार आहे. तर 10 वर्ष तिच्या लग्नासाठी जे काय मला सेव्हिंग करायचं, जी काही बचत करायची, ती बचत मी समभाग संलग्न गुंतवणुकीतच केली पाहिजे. त्याच्यासाठी 10 वर्षासाठी डेट कामाचं नाही. परंतु 12वीत असलेली मुलगी जर पुढल्या वर्षी तिला कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी किंवा तिच्या शैक्षणिक खर्चासाठी मी जर बचत करायची असेल तर उपलब्ध कालावधी 1 वर्षाचाच असल्यामुळे त्याच्यासाठी डेटच हवं. तेव्हा वित्तीय ध्येय साध्य करण्यास उपलब्ध कालावधी आणि जोखीमांक यांची सांगड घालायला पाहिजे. जसं आपल्याला 100 वजा वय हा नियम सांगितला त्याप्रमाणे आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती मालमत्ता विभाजन हे बदलतं. मालमत्ता विभाजनाचं सक्रिय व्यवस्थापन असायला हवं, परंतु मालमत्ता विभाजन हे बाजाराचा जसा कल असतो त्याप्रमाणे ते बदलायला नको. म्हणजे आता
उदाहरणार्थ सध्या डेट मध्ये अतिशय कमी रिटर्न आहे, 3%, 4%, मोठ्या मुश्किलीने 5% रिटर्न मिळत आहे. कमी आणि इक्विटी मधले रिटर्न हे 20%च्या जवळपास आहे. तर मी डेट मधले पैसे काढून इक्विटी मध्ये जाऊ का? तर उत्तर त्याचं नाही असं असेल. त्यामुळे बाजाराची जसा कल बदलतो त्याप्रमाणे मालमत्ता विभाजन हे बदलू नये, परंतु आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती मालमत्ता विभाजन हे बदलायला हवं. मालमत्ता विभाजनाचं सक्रिय व्यवस्थापन करायला हवं. म्हणून मालमत्ता विभाजन, ऍसेट ॲलोकेशन हे वय, उपलब्ध कालावधी, जोखीमांक, वित्तीय ध्येय, उत्पन्नाचं स्थैर्य आणि दायित्व म्हणजे लायबिलिटी, आपण याच्यापैकी वय, उपलब्ध कालावधी यांच्या बाबत बोललो. त्याच्यानंतर जोखीमांक चाचणी ही करायलाच हवी. आता जर तुम्हाला तुमची जोखीमांक चाचणी करायची असेल तर मला तुम्ही मेल लिहा, मी तुम्हाला माझा इथे स्वप्नील मी इथे शेअर करू शकतो का? हो सर. तर आमचा एक जोखीमांक चाचणीचा फॉर्म आहे, तर तो फॉर्म ज्यांना हवा असेल त्यांनी मला मेल वरती संपर्क करा, मी तुम्हाला तो फॉर्म पाठवीन. त्या फॉर्म अगदी सोपा असतो. एक मिनिट, मी इथे उपलब्ध असेल तर दाखवतो तुम्हाला. इथे तो आता उपलब्ध नाही, मी तुम्हाला नंतर पाठवून देईन तो. त्याच्यामध्ये 20 प्रश्न आहेत आणि 20 प्रश्नाप्रमाणे प्रत्येकाला मार्क दिलेले आहेत. त्याच्यानंतर शेवटी कसं त्याचं गुणांकन केलेलं आहे तेही दिलेलं आहे. त्याचप्रमाणे मालमत्ता विभाजन निश्चित झाल्यानंतर पोर्टफोलिओचा वार्षिक आढावा घेणं गरजेचं आहे. वार्षिक आढावा घेण्याचे मुख्यतः 3 कारण आहेत. एक, अनुत्पादक फंड वगळणे, पोर्टफोलिओचे पुनर्संतुलन म्हणजे रिबॅलन्सिंग ऑफ पोर्टफोलिओ, आणि पोर्टफोलिओची कर कार्यक्षमता वाढवणे. पोर्टफोलिओची कर कार्यक्षमता वाढवणे याबाबत अनेक मतांतर आहेत. प्रत्येक जण आपापल्या जागी योग्यच आहे, पण याबाबत मी माझं मत मांडतो. सरकारने तुम्हाला 1 लाख पर्यंत करमुक्त उत्पन्न, भांडवली लाभ म्हणजे लॉंग टर्म कॅपिटल गेन 1 लाख रुपयापर्यंत टॅक्स फ्री ठेवलेला आहे. असं धरून चालूया आपण की 10 लाखाचा पोर्टफोलिओ आहे आणि त्याच्यावरती 10% रिटर्न मिळतात. म्हणजे पहिल्या वर्षी तुम्हाला 1 लाख रुपये कॅपिटल गेन मिळाला, दुसऱ्या वर्षी 2 लाख रुपये झाला. तुम्ही दुसऱ्या वर्षी जर 2 लाख रुपये कॅपिटल गेनचा प्रॉफिट बुक केलात आणि पहिल्या वर्षी कॅपिटल गेन बुक केला नाही, तर दुसऱ्या वर्षी 2 लाख रुपये कॅपिटल गेन, 1 लाख रुपये करमुक्त आणि 1 लाख रुपयाच्या कॅपिटल गेन वरती 10,000 रुपये टॅक्स भरावा लागेल. पण तोच तुम्ही दरवर्षी जर 1-1 लाख रुपये बुक केला तर 5 वर्षांनी 5 लाख रुपयेचं कॅपिटल गेन तुम्हाला करमुक्त होईल. 5व्या वर्षी जर 5 लाख रुपयाचा कॅपिटल गेन बुक केला तर 1 लाख रुपये करमुक्त आणि वरच्या 4 लाखांवरती 40,000 10% कर भरावा लागेल. याच्यासाठी दरवर्षी कॅपिटल गेन बुक करणं गरजेचं आहे. अशा तऱ्हेने पोर्टफोलिओचा कर कार्यक्षमता तुम्ही वार्षिक आढावा घेऊन करू शकता. ज्या काही म्युच्युअल फंडाच्या
जोखीम मोजण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्याच्यापैकी स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे प्रमाणित विचलन ही एक सर्वमान्य पद्धती आहे. रिस्क रिवॉर्ड रेशो हा 2:1 आदर्श समजला जातो. म्हणजे मी 100 रुपयाची रिस्क घेत असेल तर त्याच्यामधून 200 रुपयाचे रिटर्न मिळायला हवे. ज्या वेळेला स्टँडर्ड डेव्हिएशन आपल्यापैकी ज्या कोणाला स्टॅटिस्टिक्सची थोडीफार जाणकारी असेल त्यांच्यासाठी स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे असं धरून चाला की एक तुम्ही 5 वर्षाच्या किंवा 3 वर्षाच्या साधारण एका वर्षभरात 240 NAV तयार होतात कुठल्याही स्कीमच्या. प्रत्येक स्कीमच्या 6 NAV आहेत, रेग्युलर, ग्रोथ आणि डिव्हिडंड री इन्व्हेस्टमेंट आणि डिव्हिडंड पेआउट आणि डायरेक्ट प्लॅन आणि रेग्युलर प्लॅन अशा 6 NAV. जर डेट असतील तर विकली डिव्हिडंड, डेली डिव्हिडंड, मंथली डिव्हिडंड, क्वार्टरली डिव्हिडंड, आणखीन त्याच्यामध्ये प्रकार आले. पण कुठल्याही इक्विटी फंडाच्या साधारण 6 NAV जाहीर होतात. तर या 250 ते 240च्या दरम्यान ज्या काही NAV असतात त्या NAV ना NAVच्या मध्ये एक जर रेषा काढली की जी यांना NAV ना इक्वल डिस्टन्स मध्ये डिवाइड करेल तर ते त्याचं स्टँडर्ड डेव्हिएशन असतं. स्टँडर्ड डेव्हिएशन जितकं जास्त तितका फंड जोखीम घेणारा असतो. म्हणजे तितका तो धोकादायक फंड असायला हवं किंवा त्याच्या गुंतवणुकीत तेवढी जोखीम जास्त असते. परंतु जोखीम त्याची जास्त असते. म्हणून स्टँडर्ड डेव्हिएशन ज्या फंडाचं अधिक तो फंड टाळायला हवा. आता हे मोजायचं कसं तर हे जे स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय हा एक कोणाचा तरी पोर्टफोलिओ आहे आणि 31 जानेवारी 2019 ते 1 जानेवारी 2022 या 3 वर्षाच्या कालावधीचा NAV चा विचार करून आता त्यांच्या पोर्टफोलिओ मध्ये काय काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. आदित्य बिर्ला डिजिटल इंडिया, आदित्य बिर्ला फ्लेक्सी कॅप, आदित्य बिर्ला जैनेक्स, 10% कॅश आहे, DSP स्मॉल कॅप, मिरे इमर्जिंग ब्लू चिप आणि टाटा हायब्रिड इक्विटी. आता जर तुम्ही इथे बघाल तर तुम्हाला हे जे दोन आहेत हे हाय रिस्क हाय रिटर्न फंड आहेत. म्हणजे आपण असं म्हणतो की जे सेक्टरल फंड असतात ते सेक्टरल फंड नेहमी हाय रिस्क हाय रिटर्न देतात. तर डिजिटल इंडिया आणि जैनेक्स हा कंझ्युमर फंड आहे की ज्याच्यामध्ये बँकिंग आणि मेटल सोडून तुम्हाला बाकी सगळ्या इंडस्ट्रीज दिसतील. तसेच डिजिटल इंडियामध्ये तुम्हाला IT दिसेल. तर हा IT आणि हे दोन फंड हाय रिस्क हाय रिटर्न हे जे ग्राफ आहे हा 4 चतुष्कोनामध्ये 4 क्वाड्रंट मध्ये विभागलेला आहे. हा हाय रिस्क हाय रिटर्न, हा हाय रिस्क लो रिटर्न, लो रिस्क लो रिटर्न आणि लो रिस्क हाय रिटर्न. तर तुम्ही जर बघाल तर त्याच्यापैकी 3 नंबरचा म्हणजे आदित्य बिर्ला जैनेक्स हा लो रिस्क हाय रिटर्न कॅटेगरी मध्ये आहे. तर बाकीचे सगळे हाय रिस्क हाय रिटर्न हाय रिवॉर्ड कॅटेगरी मध्ये आहे. आणि 4 नंबर म्हणजे इथे जो दिसतोय तो लो रिस्क लो रिटर्न कारण तो टाटा हायब्रिड इक्विटी आहे. आणि 7 नंबर आणि 4 नंबर कुठला आहे कॅश. तर असे तुमचे सगळे फंड मांडून आता हा एक आदर्श पोर्टफोलिओ आहे. कारण याच्यामध्ये जो दुसरा क्वाड्रंट आहे हाय रिस्क लो रिवॉर्ड याच्यामध्ये कुठलाच फंड नाही.
तर याच्यावरून तुम्हाला कळत असेल की सेक्टरल फंड हे हाय रिस्क हाय रिवॉर्ड देणारे असतात. तर साधारण या दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये म्हणजे हाय रिस्क आणि लो रिवॉर्ड या क्वाड्रंटमध्ये आलेले फंड जे मी सध्या माझं सदर चालू आहे त्याच्यामधून त्या क्वाड्रंटमध्ये आलेले फंड वगळण्याचा सल्ला देतो. याचा अर्थ तो म्हणजे निधी व्यवस्थापक ज्या प्रमाणात जोखीम घेतो त्या प्रमाणामध्ये त्याला परतावा मिळत नाही. तुमचे सगळे फंड हे एक्स ऍक्सिसच्या वरती म्हणजे चौथ्या आणि पहिल्या क्वाड्रंटमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये असायला हवे. जर ते फंड एक्स ऍक्सिसच्या खालच्या भागात असतील तर ते लो रिटर्न देणारे फंड समजले जातात. अशा तऱ्हेने ऍज अ पोर्टफोलिओ तुमच्या फंडाची निवड करणं गरजेचं आहे. आणि इथे माझं मी प्रेझेंटेशन थांबवतो. आता शैलेंद्र दीक्षित बोलतील आणि मग प्रश्नोत्तरात आपण या संदर्भात जे काही प्रश्न असतील त्याची मी उत्तरं देईन. आभारी आहेत वसंतराव, धन्यवाद. तुमच्या स्वभावानुसार किंवा तुमच्या व्यक्तिमत्वानुसारच तुम्ही रोखठोक पद्धतीने हे प्रेझेंटेशन केलं. अनेक प्रश्न त्यामुळे प्रेक्षकांच्या पण मनात उपस्थित झालेले त्यांनी त्या चॅटबॉक्स मध्ये आणि क्वेश्चन आन्सर्स मध्ये आम्हाला पाठवतायत. आणि बरेच प्रश्न असे आलेले आहेत की हे आम्हाला प्रेझेंटेशन बघायचं आहे. तर त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की हा संपूर्ण कार्यक्रम लोकसत्तेच्या युट्यूब चॅनलवरती उपलब्ध असणार आहे. त्यामुळे हे प्रेझेंटेशन पण स्वाभाविकपणे तुम्हाला मिळणार आहे. नॉट जस्ट हा आजचाच कार्यक्रम पण मागचे अनेक सगळे कार्यक्रम जे अर्थभान अर्थसल्लाचे जे असतात ते युट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहेत. जिज्ञासूंनी त्याची नक्की नोंद घ्यावी. वसंतराव धन्यवाद. आणि ताबडतोब शैलेंद्र दीक्षित साहेब आपलं इथे मी स्वागत करतो. आपल्या सर्वांना माहिती की शैलेंद्र दीक्षित साहेब इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदविका त्यांनी घेतली आणि त्यानंतर सिम्बॉयसिस मधून मार्केटिंग मॅनेजमेंट ची पण त्यांनी पदविका MBA त्यांनी केलं. आणि आता सध्या ते आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंडचे झोनल मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. आणि त्यांच्याकडे जबाबदारी हीच आहे की गुंतवणूकदारांचं मार्गदर्शन, इन्व्हेस्टर एज्युकेशन याच विभागाचे झोनल मॅनेजर म्हणून ते काम करत असतात. आणि अर्थात लोकसत्तेला नेहमी सक्रिय पद्धतीने मदत करत असतात. लोकसत्तेच्या सर्व कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो. आज सुद्धा शैलेंद्र दीक्षित साहेब आपल्याशी बोलणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत. मी विनंती करतो दीक्षित साहेबांना की त्यांनी त्यांचं प्रेझेंटेशन सुरुवात करावी. धन्यवाद सुनील सर. लोकसत्तेच्या सगळ्याच वाचकांचा ऑडियन्सचं स्वागत करतो. कुलकर्णी सरांनी खूपच छान माहिती दिली. रिस्क मॅनेजमेंट आणि इन्व्हेस्टमेंट बद्दल किंवा एखादी स्कीम कशी निवडावी किंवा ओव्हरऑलच एक आपलं इन्व्हेस्टमेंट कसं करावं ह्याच्याबद्दल सरांनी खूप छान माहिती दिली. कुलकर्णी सरांना ऐकताना एक आहे की त्यांची भाषा इतकी शुद्ध आहे. माझी अनफॉर्च्युनेटली तेवढी शुद्ध भाषा नाही आहे. पण तरी आय एम शुअर आपलं जे काही एंगेजमेंट आजचं असेल त्यातनं तुम्हाला सगळ्यांना नक्कीच फायदा होईल. तर कुलकर्णी सरांनी ज्या विषयावर बोललं त्याच्याच पुढं काही गोष्टी मी पण शेअर करणार आहे तुमच्या बरोबर. की एक म्युच्युअल फंड मध्ये रेंज ऑफ स्कीम्स कुठल्या कुठल्या असतात, की इक्विटी आहे, डेट आहे, हायब्रिड आहे. तर त्याचा वाईड रेंज ऑफ स्कीम्स विच इज अवेलेबल. तर कुठल्या कुठल्या स्कीम्स अवेलेबल असतात, म्युच्युअल फंडचे फायदे काय आहेत ते सगळ्यांना माहिती आहे. तरी ब्रीफली ते आपण बघणार आहे. आणि मग त्याच्यानंतर आपलं प्रश्नोत्तरचं सत्र होईल. आता जवळजवळ 11:30 वाजलेत. एक 10-15 मिनिटं माझं सेशन असेल आणि मग त्याच्यानंतर आपण प्रश्नोत्तर घेऊ. तर जस्ट गिव्ह मी 1 मिनिट. मी माझं प्रेझेंटेशन शेअर करतो. जसं आपण नेहमीच बघितलंय की म्युच्युअल फंड मध्ये निवेश का करायचा, ब्रीफली सांगतो. माहिती आहे की एक तर प्रोफेशनल मॅनेजमेंट पहिली गोष्ट आहे. त्याच्यानंतर तुम्ही तो बाजूचा एक छोटासा ब्लॉग बघाल, त्यात काही लिहिलेलंच नाहीये. ते लिहिलेलं नाही, ते जाणीवपूर्वक आहे. त्याचं कारण आहे ट्रान्सपरन्सी, की म्युच्युअल फंड ट्रान्सपरन्सी आहे. की दररोजच्या दररोज तुम्हाला NAV मिळती. आज इन्व्हेस्ट केलं, उद्या तुम्हाला अगदी टिल 4 डेसिमल्स तुम्हाला कळतं तुमची इन्व्हेस्टमेंट. ते ट्रान्सपरन्सी इंडिकेट करायला आम्ही ते ट्रान्सपरंट ठेवले की आरपारच सगळं दिसतंय. स्क्रीनच म्हणजे तुम्हाला मागचं जे स्लाइड आहे तीच दिसते. सो दॅट इज इंडिकेटिंग ट्रान्सपरन्सी. लिक्विडिटी आहे, तरलता आहे की तुम्ही रिडीम केलं
इक्विटी मधनं 3 दिवसात पैसे मिळतील, डेट मधनं 1 दिवसात पैसे मिळतात, 3च्या आधी जर का तुम्ही रिडीम केलं तर. सेबी रेग्युलेटर आहे आपल्या सगळ्यांचं हित बघण्यासाठी, इन्व्हेस्टर्सचं हित बघण्यासाठी सेबी कार्यरत असतो नेहमी. तर सेबी आहे, प्रोफेशनल फंड मॅनेजर आहेत, ते फंड मॅनेज करायला आहेत आणि सेबी ओव्हरऑल इंडस्ट्रीला रेग्युलेट करायला आहे. तुम्ही छोट्या रकमेतून सुरू करू शकता, अगदी जसं आपण म्हणतो चित्रावरनं भाताची परीक्षा. तुम्हाला एक प्रयोग करायचा आहे, बघायचंय तुम्हाला मार्केट काय, इक्विटी काय, म्युच्युअल फंड काय, डेट काय, हायब्रिड फंड काय, तर अगदी तुम्ही ₹1000 एसआयपी पण करू शकता, लमसम पण एका वेळची गुंतवणूक असे करू शकता. ओव्हरऑल एक्सपेन्सेस खूप कमी आहेत स्कीम्स मध्ये, त्यामुळे तुमचं जे चार्जेस लागतात ते कमी आहे. आणि डायव्हर्सिफिकेशन आहे. डायव्हर्सिफिकेशन आहे व्हेरियस रेंज ऑफ स्कीम्स की इक्विटी, डेट, हायब्रिड. आणि इव्हन एका स्कीमच्या अंतर्गत इक्विटी स्कीम असेल तर 50 ते 60 स्टॉक्स मध्ये तुमचा निवेश केला जातो, बेस्ड ऑन त्या स्कीमची काय थीम आहे त्याच्या अनुसार. किंवा डेट असेल तर त्यात पण 25, 30, 40 कंपन्यांचे जे कर्जरोखे असतात त्याचा पोर्टफोलिओ केला जातो. त्यामुळे तुमचं रिस्क डायव्हर्सिफिकेशन ऑटोमॅटिकली होऊन जातं. तर रिस्क डायव्हर्सिफिकेशनवरच आजचं आपलं एक बघा म्हणू शकता तुम्ही, आजचं हे जे सेशन आहे त्याचा फोकस तोच आहे. तर जेव्हा तुम्ही निवेश करता तेव्हा 4 प्रश्न नेहमी विचारायचे, की बरेच प्रश्न मी आता बघितले क्वेश्चन आन्सर मध्ये, की माझ्याकडे एवढे पैसे आहेत, या काळासाठी मी काय करू? काही लोकांनी प्रश्न विचारलेत, की आम्ही रिटायर झालोय तर कसं निवेश करावा? काही इंटरेस्टिंग प्रश्न होते, की आम्हाला पेन्शन पण मिळते, तर मग पेन्शन धारक जे आहेत त्यांना कॅश फ्लो आहे, तर त्यांनी कसा निवेश करावा? खूपच चांगले प्रश्न आहेत. तर ह्या 4 गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवा, की पहिलं म्हणजे तुमचं टाइम होरायझन काय? तुम्ही किती काळासाठी निवेश करणार? की कोणी म्हणाल, की मला 25 लाख निवेश करायचे, ठीक आहे. किती काळ? 1 वर्ष का 10 वर्ष? हा पहिला प्रश्न नेहमी विचारायचा. दुसरं, की तुमचं टॅक्स प्रोफाईल काय आहे? तसं आता वसंत सरांनी सांगितलं 1 लाखापर्यंत टॅक्स नाही लागत. पण जर का तुम्ही निवेशच करत असाल 1 करोड आणि 1 लाख म्हणजे खूपच कमी फायदा आहे तो. मग त्यात मग कसं तुम्ही ते चर्निंग करू शकाल? तर तुम्हाला टॅक्स ब्रॅकेट किती कुठल्या टॅक्स ब्रॅकेटमध्ये पडता ते बघणं महत्वाचं आहे. आणि खास करून डेट फंडमध्ये जेव्हा तुम्ही निवेश करता तेव्हा टॅक्स ब्रॅकेट महत्वाचं होतं. कारण डेट फंड तर 3 वर्षाच्या आतलं जे टॅक्सेशन आहे ते तुमच्या इन्कममध्ये ऍड केलं जातं आणि 3 वर्षानंतर इंडेक्सेशन बेनिफिट मिळतो. की इंडेक्सेशन बेनिफिट म्हणजे एक CII फिगर असती, कॉस्ट इंडेक्स इन्फ्लेशन. तर 3 वर्षात हा CII किती वाढलाय, तर तितक्या टक्क्यापर्यंत तुम्हाला टॅक्स लागत नाही आणि त्याच्यावर जे तुम्हाला गेन्स मिळाले त्याच्यावर 20% टॅक्स लागतात. तर इक्विटीमध्ये तर एका वर्षाच्या आत 15%, एका वर्षानंतर 10% सर्वश्रुत आहे. पण डेटमध्ये पण टॅक्सेशनचा खूप फायदा आहे. पण ते 3 वर्षानंतर येतात. त्याच्या आतसाठी टॅक्स ब्रॅकेट तुमचं काय ते बघायला लागेल. तिसरी गोष्ट आणि चौथी गोष्ट ऍक्च्युली हातात हात घालूनच आहे, की रिस्क प्रोफाईल आणि एबिलिटी टू टेक शॉर्ट टर्म कॅपिटल लॉस. की तुम्ही निवेश केला तर शॉर्ट टर्म मध्ये मार्केट व्होलेटाईल होऊ शकतात, इक्विटीला पण डेटला पण. तर ही जी मार्केट मधली व्होलेटिलिटी आहे, त्यात ते जे काय मार्क टू मार्केट नुकसान, म्हणजे ते सपोज तुम्ही एक 10 लाख निवेश केले, मार्केट एक 5% पडलं, 50,000 नुकसान झालं. तर 50,000 नोशनल लॉस. पण ते जे नुकसान तुम्हाला पेपरवर दिसतोय, तो आकडा जो दिसतोय, ते तुम्ही बेअर करू शकता का? किंवा म्हणजे इट्स सायकोलॉजिकल थिंग ऑल्सो. तर ते तुम्ही कसं मॅनेज कराल? किंवा ते बघण्याची तुमची तयारी आहे का तो लॉस तुम्हाला कागदावर? ते खूप महत्वाचं आहे. आणि मग शेवटी रिस्क प्रोफाईल. तर रिस्क प्रोफाईल मध्ये बऱ्याच गोष्टी मॅटर करतात. त्यात एक तुमचं लाईफ सायकल असतं, की तुम्ही नक्की जीवनातल्या कुठल्या पडावावर आहात. जसं म्हणलं, की तुम्ही 25-30 मध्ये आहात, तुम्ही सिंगल आहे, तुमचं लग्न झालंय, मुलं, वय की 25 ते 30 मध्ये आहात, 30 ते 35 मध्ये आहात, किंवा 30 ते 40 मध्ये आहात, 40 ते 50, 50 ते 60 का रिटायर्ड आहात. त्याच्यावर तुमची रिस्क प्रोफाईल ठरते. आणि रिस्क प्रोफाईल ठरवायचं दुसरं एक मोठं मेजर असतो, तो म्हणजे तुमच्या डोक्यावर लायबिलिटी किती, कर्ज किती आहे तुमच्या डोक्यात, की तुम्ही काही एक अमाऊंट कमवताय आणि त्यातली काही अमाऊंट तुम्ही EMI मध्ये पे करताय. तर मग त्याच्यानंतर बाजू रक्कम तुमच्याकडे किती राहते, ते तुमचं रिस्क प्रोफाईल ठरवण्यात ऍक्च्युली खूप महत्वाचा रोल प्ले करतं. की धरून त्याला तुमची सॅलरी 1 लाख आहे आणि तुमचा EMI 30,000 आहे, तर आहे तुमच्याकडे भरपूर स्कोप आहे रिस्क घ्यायचा. पण सॅलरी 1 लाख आहे, EMI 60, 70, 80,000 असेल, तर मग नक्कीच तुम्ही जास्त रिस्क घेऊ शकत नाही. तर असलेली लायबिलिटी तुमच्यावर आणि वय आणि तुम्ही कुठल्या स्टेजमध्ये आहात तुमच्या लाईफ सायकलच्या, त्याच्यावर तुमची रिस्क प्रोफाईल ठरते. तर ह्या 4 गोष्टी जर का लक्षात घेतल्या तर तुम्हाला नक्कीच चांगलं निवेश करता येतं. म्युच्युअल फंडमध्ये असा एक फायदा आहे, की तुमच्याकडे वाईड रेंज आहे प्रोडक्ट्सची. अगदी 1 दिवस जरी तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल, 1 दिवस इन्व्हेस्ट करायचा असेल आणि एकदम कमी रिस्क घ्यायची असेल, तर ओव्हरनाईट फंड आहेत. हा डेट फंड असतो.
की डेट फंड मध्ये पण अगदी 1 दिवसासाठी पासून ते 1 महिना, 6 महिने, 1 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्षापर्यंत आपल्याकडे प्रोडक्ट्स आहेत. आपल्याकडे म्हणजे नुसतं बिर्ला म्युच्युअल फंडकडे नाही, एंटायर म्युच्युअल फंड इंडस्ट्रीकडे एका दिवसापासून 5 वर्षापर्यंत, 10 वर्षापर्यंत डेट फंड म्हणजे एकदम जो कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर आहे त्यांच्यासाठी. 1 दिवस करायचं असेल तर ओव्हरनाईट फंड, एक महिना ते 15 दिवस किंवा 3 महिने करायचं असेल तर लिक्विड फंड, 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष तर शॉर्ट टर्म फंड, सेव्हिंग्ज फंड आणि 3 वर्षापेक्षा जास्ती असेल तर तुम्ही शॉर्ट टर्म बॉन्ड फंड घेऊ शकता किंवा त्यात पण व्हेरियस कॅटेगरीज आहेत. त्यात पण थोडी रिस्क घ्यायची असेल तर डेट ओरिएंटेड हायब्रिड फंड असतात, की 70-80% कर्ज रोख्यांमध्ये इन्व्हेस्ट आणि बाकी 20-30% इक्विटीमध्ये, म्हणजे थोडा अल्फा मिळतो तुम्हाला इक्विटीचा. की जसं आता वसंत सर म्हणले की डेटमध्ये रिटर्न्स खूप कमी आहेत. तर मग नक्की जर का त्या डेटचा परतावा कमी असेल आणि जर का इक्विटीवर तुमचा विश्वास असेल तर डेट ओरिएंटेड हायब्रिड फंड पण असतात. इक्विटीमध्ये आपल्याकडे इक्विटी सेव्हिंग्ज आहेत, बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड आहेत, प्युअर बॅलन्स फंड आहेत. हे 3 हायब्रिड कॅटेगरीमध्ये येतात. मग लार्ज कॅप, डायव्हर्सिफाईड, मिड कॅप, स्मॉल कॅप, सेक्टोरल, इंटरनॅशनल फंड्स आहेत, की ज्यात तुम्हाला इंटरनॅशनल इक्विटीमध्ये पण निवेश करता येतो. तर ही एक वाईड रेंज ऑफ प्रोडक्ट आहे आणि त्यात तुम्ही रिस्क रिवॉर्ड तुम्हाला समोर दिसतंय. तर रिस्क रिवॉर्ड जरी तुम्ही समजून घेतला ना, तरी खूप तुमचं काम सहज होऊन जाईल. खूप सहज होऊन जाईल, की हा एक स्कीमचा रिस्क रिवॉर्डचा चार्ट आहे आणि हे जरी एकदम फक्त तुम्ही तुमच्या माइंडमध्ये बसवून घेतलं डोक्यात, की हा रिस्क रिवॉर्डचा चार्ट, की बाबा लार्ज कॅप हे डायव्हर्सिफाईड पेक्षा कमी रिस्की आहे. तर आपल्याला कुठल्या स्कीममध्ये जायचं आहे. हा सिक्वेन्स जरी तुम्ही लक्षात ठेवला, तरीही तुमचं बरचसं इन्व्हेस्टमेंटचं काम सहज होऊ शकतं. म्हणून जसं मी म्हटलं, की आधीच आपण तो एक स्लाइड बघितली, की तुम्ही किती काळासाठी निवेश करणार आहे हे पहिलं ठरवायचं. 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष. 5-6 वर्षापेक्षा जास्ती असेल तर इक्विटीमध्ये या. 1-2 वर्षासाठी तर इक्विटीमध्ये येण्यात काही पॉइंट नाही. मार्केट व्हॉलटाईल आहे. मग तिथं डेट. तर त्यामुळे गोल पहिलं तुमचं आहेच आहे, की म्हणजे एक तर तुमचं किती काळासाठी निवेश करायचा आणि उद्देश काय. ह्याच्यानुसार तुम्ही तुमच्या स्कीम्सचं जे कॉम्बिनेशन आहे, की फक्त इक्विटी करायचंय, इक्विटी आणि डेट करायचंय, इक्विटी आणि हायब्रिड करायचंय, हे तुम्ही ठरवू शकता. प्रत्येक स्कीमचं टॅक्सेशन आहे ते समजून घेणं महत्वाचं आहे. आणि मग त्याच्यानुसार तुम्ही तुमचं प्रोफाईल तुम्ही तुमचा जो पोर्टफोलिओ आहे तो क्रिएट करू शकता. म्युच्युअल फंडमध्ये 2 प्रकारे निवेश करू शकतो. एक लमसम म्हणजे एक रकमी, की कोणी म्हणेल की जसं बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारले, की मला 50 लाख, 10 लाख, 20 लाख एक रकमी इन्व्हेस्ट करायची. तर ते तुम्ही करू शकता आणि एस-आय-पी, एस-टी-पी आहे. एस-आय-पी, एस-टी-पी आहे. एस-आय-पी तर सगळ्यांना माहितीच आहे. एस-आय-पी म्हणजे काय, की तुम्ही बँकेत पैसे ठेवलेले असतात आणि तुम्ही डिसाईड करता, की बाबा मला एक 10,000 मी दर महिन्याला इन्व्हेस्ट करू शकतो पुढचे 5 वर्ष. म्हणजे 3 लाख मी निवेश करीन आणि एक बरा परतावा मिळाला तर मला जे काही 3, 4, 5, 6 लाख काहीतरी मिळतील आणि त्या वेळेचा माझा उद्देश पूर्ण होईल. तर लाँग टर्म गोल प्लॅनिंग जर का आता तुमच्या हातात एक रकमी अमाउंट नसेल तर तुम्ही एस-आय-पी करता. बँकेत पैसे असतात, त्याचं तुम्ही ड्युरेशन, डेट आणि व्हॅल्यू ठरवली, की त्या दिवशी तेवढे पैसे बँकेतनं रिडीम करून ते त्या स्कीममध्ये इन्व्हेस्ट केले जातात. त्या दिवशीचा जो एन-ए-व्ही असतो तो 5,000 तर काय एस-आय-पी असेल, 5,000 भागिले त्या दिवशीचा एन-ए-व्ही धरून त्याला 50 आहे. तुम्हाला 100 युनिट मिळतात. पुढे जाऊन एन-ए-व्ही सपोज 100 झाला, तर 5,000 भागिले 100 तुम्हाला 50 युनिट मिळतात आणि अशी तुमची एस-आय-पी काम करते. काही लोकांनी विचारलं, की आम्हाला एक रकमी गुंतवणूक करायची आहे, पण मार्केट आता जरा हाय आहे, तर काय करायचं? तर त्यासाठी एस-टी-पी प्रकार असतो, की तुम्ही लिक्विड फंडमध्ये पैसे ठेवू शकता, जे काही एक रकमी तुमचा पैसा आहे आणि तुम्हाला गॅरंटी म्हणजे तुमचा विश्वास आहे, गॅरंटीने तुमचा विश्वास आहे, की इक्विटी हा चांगला एक व्हेन्यू आहे इन्व्हेस्ट करायला. तर लिक्विड फंडमध्ये पैसे ठेवून तुम्ही इन्स्ट्रक्शन्स देऊ शकता म्युच्युअल फंडला, की दर महिन्याला धरून त्याला 10 लाख मला इन्व्हेस्ट करायचे, पण ते मला स्टॅगर करायचे. तर दर महिन्याला 1 लाख किंवा आठवड्याला 25,000 असे पुढचे 10 महिने, महिन्यात जर का 4 आपण आठवडे धरले, तर महिन्याला 25,000 असे 10 महिने दर महिन्याला 1 लाख मी इन्व्हेस्ट केले आणि ती मी रक्कम सांगितली, तर त्या दिवशी म्हणजे दर बुधवारी, दर शुक्रवारी, दर गुरुवारी, सोमवार, मंगळवार तुम्ही ठरवू शकता. तेवढे पैसे लिक्विडमधनं स्विच करून इक्विटी फंडमध्ये निवेश केले जातात. तर ज्यांना आता लमसम इन्व्हेस्टमेंट करायची आहे, पण त्यांना वाटतं की मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी आहे, जी नेहमीच असते. तर त्यांच्यासाठी हा सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन नावाचा प्रकार आहे, एस-टी-पी. कुठल्याही लिक्विड फंडमध्ये प्रत्येक एएमसीकडे लिक्विड फंड असतो आणि त्यांची जी इक्विटी स्कीम आहे, त्यात तुम्ही करू शकता. हे एएमसीच्या अंतर्गतच केलं जाऊ शकतं. एका म्युच्युअल फंडच्या लिक्विडमधनं दुसऱ्या म्युच्युअल फंडच्या इक्विटी किंवा दुसऱ्या कुठल्याही स्कीममध्ये निवेश केला जाऊ शकत नाही. आणि तिसरा एक प्रकार असतो तो म्हणजे एस-डब्ल्यू-पी, सिस्टमॅटिक विथड्रॉवल प्लॅन, की तुमचं कॉर्पस तयार झालं धरून त्याला जे काही तुम्ही कॉर्पस आहे एक रकमी किंवा एस-आय-पी द्वारे
तुमचा कॉर्पस तयार झाला तर तुम्हाला त्यातनं परतावा पाहिजे. तर तुम्ही जर काय कॉर्पस धरून 10 लाख तुम्ही इन्व्हेस्ट केले आणि तुम्हाला वाटतं की दर महिन्याला मला ₹5,000 पाहिजे. तर तसं इन्स्ट्रक्शन तुम्ही म्युच्युअल फंडला द्यायचं. ते तेवढे युनिट्स दर महिन्याला त्या तारखेला रिडीम करणार आणि ते युनिट्स तुम्हाला रिडीम करून ते पैसे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये मिळणार. तसं म्हणलं इक्विटीला 3 दिवसांनी पैसे मिळतात, डेटला पुढच्या दिवशी पैसे मिळतात. तर असं जर का केलं तर तुमचं जे निवेश आहे त्यात तुम्ही रिस्क मॅनेजमेंट करून एक चांगला परतावा मिळू शकतो. तर मी आता इथंच थांबतो की आपण बघितलं की एंटायर रेंज ऑफ प्रोडक्ट्स कुठले कुठले असतात म्युच्युअल फंडमध्ये आणि रिस्क कशी मॅनेज करता येते बाय सिलेक्टिंग द राईट प्रोडक्ट. पहिलं तुम्ही तुमचं किती काळ तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं ड्युरेशन ठरवा. तुमचं रिस्क प्रोफाईल शोरली त्याच्या आधी बनवून गेलं जातं. टॅक्सेशनला विचारात घ्या आणि जोखीम किती घेऊ शकता हा जर का तुम्ही विचार केला, या 4 गोष्टींचा विचार करून एक स्कीम मध्ये करायचं, रेंज ऑफ स्कीम्स मध्ये करायचं, फक्त इक्विटी करायचं, फक्त डेट, जे म्हणजे म्युच्युअल फंड एक असा व्हेकल आहे ज्यात तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्हाला कॉम्बिनेशन बनवता येतं. SIP करायची, SIP, STP, 5 वर्षासाठी निवेश करायचा आहे, 5 वर्षांनी तुम्हाला पैसे मिळायला पाहिजे, जे तुम्ही म्हणाल तसं तुम्हाला सोल्युशन पाहिजे तसं कस्टमाइज करून तुम्हाला बनवता येतं आणि तुमचं जे गोल आहे, जे उद्देश आहे ते तुम्ही साध्य करू शकता. सो माझ्याकडून आतासाठी हेच. आणि जर का काही आपले प्रश्न उत्तर असतील किंवा काही फीडबॅक असेल आपल्या ऑडियन्सचा तर तो आपण आता घेऊ शकतो. थँक्यू. दीक्षित साहेब, आपले मनपूर्वक आभार. खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली की खऱ्या अर्थाने म्युच्युअल फंड एक लवचिकता आहे, फ्लेक्झिबिलिटी आहे या इन्स्ट्रुमेंट मध्ये. तो भाग तुमच्याकडनं फार चांगल्या पद्धतीने पुढे आला. मी पुन्हा एकदा दोन्ही वक्त्यांचे इथे स्वागत करतो आणि प्रश्नोत्तरांसाठी, कारण प्रश्न भरपूर आलेले आहेत, ते आता त्याच्यातले निवडक प्रातिनिधिक प्रश्न घेणं हे माझी पण एक कसरतच आहे. पण आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न वसंतरावांसाठीच आहे. त्यांच्या बोलण्यातून असं आलं होतं की दरवर्षी कॅपिटल गेन बुक करणं आवश्यक आहे. तर तो मुद्दा जरा अधिक विशद करून सांगा, का दरवर्षी कॅपिटल गेन बुक करणं आवश्यक आहे. म्हणजे दरवर्षी तुम्ही विड्रॉ करायचे पैसे आणि नफा रेकॉर्ड करायचा, असं तुमचं म्हणणं आहे का वसंतराव? हो, माझं असं म्हणणं आहे याच्यासाठी की जसं मी माझ्या प्रेझेंटेशन मध्ये एक उदाहरण दिलं की समजा तुमचा 10 लाखाचा कॉर्पस आहे आणि त्या 10 लाखाच्या कॉर्पस मध्ये समजा की आपल्याला 10% नफा होतोय असं एक आपण धरू. तर पहिल्या वर्षी 1 लाख रुपयाचा कॅपिटल गेन झाला, दुसऱ्या वर्षी पहिले 2 लाख रुपयाचा कॅपिटल गेन झाला, पहिल्या वर्षीचा 1 लाख आणि दुसऱ्या वर्षीचा 1 लाख, तिसऱ्या वर्षी तुमच्याकडे 3 लाख रुपयाचा कॅपिटल गेन झाला. तुम्ही 3ही वर्ष कॅपिटल गेन बुक केला नाही आणि तिसऱ्या वर्षी तुम्हाला पैसे समजा काही त्याच्यापैकी 3 लाख रुपये काढायचे, म्हणजे 10 लाख रुपयाचे 13 लाख रुपये झाले, त्याच्यापैकी 3 लाख रुपये तुम्ही काढले, तर त्या 3 लाखापैकी 1 लाख हे करमुक्त असतील, कारण दरवर्षी 1 लाख रुपयापर्यंतचा कॅपिटल गेन हा टॅक्स फ्री आहे. उरलेले 2 लाखांवरती तुम्हाला 10% कर भरावा लागेल, म्हणजे 20,000 रुपये कर भरावा लागेल. म्हणजे 20,000 रुपये गेले तर तुमच्याकडे 2,80,000 रुपये आले. हेच जर तुम्ही दरवर्षी कॅपिटल गेन बुक करत राहिलात तर पहिल्या वर्षी 1 लाख रुपयाचा कॅपिटल गेन टॅक्स फ्री तुम्ही बुक केला, दुसऱ्या वर्षी 1 लाख रुपयाचा केलात, तिसऱ्या वर्षी तुम्हाला 3 लाख रुपये काढायचे तेव्हा 1 लाख रुपयाचाच कॅपिटल गेन बुक करायचं. बुक करायचं म्हणजे ते पैसे घरी न्यायला पाहिजे तसं नाही. समजा मला कॅपिटल गेन समजा असं धरून चला की 40,000चा कॅपिटल गेन, मगाशी आपण जो पोर्टफोलिओ बघितला त्याच्यापैकी आदित्य बिर्ला सन लाईफ जेनेक्स मध्ये 40,000चा आदित्य बिर्ला सन लाईफ इक्विटी मध्ये आहे, फ्लेक्झी कॅप मध्ये आहे, जुना इक्विटी तो, आणि 40,000 रुपये कॅपिटल गेन मला आदित्य बिर्ला सन लाईफ डिजिटल इंडिया फंड मध्ये आहे. तर 40,000, 40,000, 20,000 एवढे कॅपिटल गेन बुक होईल. एवढी युनिट लिक्विड फंडात किंवा ओव्हरनाईट फंडात शिफ्ट करायची आणि दुसऱ्या दिवशी परत मूळ फंडामध्ये यायचं. तर तुमच्याकडे 1 लाखाचा कॅपिटल गेन बुक झाला. कॅपिटल गेन बुक करा म्हणजे ते पैसे काढून घरी न्या आणि तुमच्या फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवा असं नाही. ही एक पेपर एंट्री
झाली पाहिजे. म्हणजे एक दिवस तुम्ही जाऊन ओव्हरनाईट फंडामध्ये बसा आणि दुसऱ्या दिवशी परत या. अशा पद्धतीने तो कॅपिटल गेन बुक करता येतो. ही त्याच्यामध्ये तुमचं काहीही नुकसान होत नाही, उलट फायदाच होतो. गुड, थँक्यू. अरुण विभांडिकांचा हा प्रश्न होता आणि बऱ्याच जणांना हा पडलेला होता, त्यामुळे अरुण विभांडिकांचे पण आभार आणि वसंतराव तुमचे पण आभार. पण तुम्हालाच एक पुढचा प्रश्न जतीन चौधरी विचारतायत. तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये कसं स्लाइड होती की वयानुसार गुंतवणुकीची ध्येय बदलतात, तर तो जो मुद्दा आहे तो थोडा अधिक विस्ताराने तुम्हाला सांगता येईल का? कोणत्या वयात गुंतवणुकीला काय काय हवे हा मुद्दा थोडा विस्ताराने समजून सांगावा. जतीन चौधरी विचारतायत. एक असं म्हणतात की आता याबाबत माझं आवडतं उदाहरण ज्ञानेश्वरांचं आहे. अनेक लोक असं म्हणतात की रिटायर झाले किंवा 50 ओलांडली की ज्ञानेश्वरी घेतात. ज्ञानेश्वरी हा कर्मयोग आहे आणि ज्ञानेश्वरांनी ज्या वयामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली त्या वयामध्ये ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली पाहिजे. त्याप्रमाणे निवृत्ती नियोजन हे निवृत्तीला काही वर्ष शिल्लक असताना करायची गोष्ट नसून पहिल्या पगारापासून करायची गोष्ट आहे. आता पहिल्या पगार म्हणजे साधारण एक 22 ते 25च्या दरम्यान तुम्ही नोकरीला लागता आणि तुम्हाला पहिला पगार येतो. 100 रुपये किंवा 500 रुपयाच्या SIP पासून तुम्ही गुंतवणुकीला सुरुवात करू शकता. अगदी मी असं म्हणत नाही सगळ्यांना लाख रुपये पगार असतो, परंतु तुम्ही जर SIP केली तर तुम्हाला गुंतवणुकीची सवय लागते. सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे 20-25व्या वर्षी फारशा काही जबाबदाऱ्या नसतात. त्यावेळेला त्याच्यानंतर एखादी चूक झाली तर चूक सुधारायला 30 वर्षाचा अवधी शिल्लक असतो. साधारण असं आहे की पहिली 20-25 वर्ष शिक्षण, त्याच्यानंतर 30 ते 35 वर्ष नोकरी आणि त्याच्या पलीकडे जाऊन 35 वर्ष जे काही आपण कमवलेली आपली पुंजी असते त्या पुंजीवरती 30 ते 35 वर्ष आपल्याला काढायची असतात. हा विचार करता निवृत्ती नियोजन वयाच्या पहिला पगार मिळेल म्हणजे 20 किंवा 22व्या वर्षी करायला हवं आणि त्याच्यामध्ये डेट नको, त्याच्यामध्ये इक्विटीज पाहिजे. पण जसं तुमचं वय वाढत जातं, एखादा तुम्ही 50 ओलांडता त्या वेळेला तुमचं डेट इक्विटी कॉम्बिनेशन हे 50-50% हवं आणि 60ला ते 40% इक्विटी आणि 60% डेट असं असायला हवं. 100 वजा वय याचा अर्थ जसं वय वाढत जातं तसं तसं तुम्ही इक्विटी कॉम्पोनंट तुमचा कमी करत जाता आणि डेट कॉम्पोनंट वाढवत जाता. गुड, मुद्दा लक्षात आला. वसंतराव, पुढचा प्रश्न शैलेंद्रजींना आहे. प्रमेय इंगळे विचारतायत, विदेशी म्युच्युअल फंड्स पण आलेले आहेत, तर त्या विदेशी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक भारतीय म्हणून आम्ही करू शकतो का? विदेशी म्हणजे माझा असा समज आहे की भारतातले म्युच्युअल फंड जे परदेशात निवेश करतात असाच त्याचा अर्थ आहे ना? हो बरोबर. तर करू शकता तुम्ही. जे इंटरनॅशनल इक्विटी फंड आहेत तर ह्या उद्देशानंच केलेत की रिस्क डायव्हर्सिफिकेशन जो आजचा मुद्दा पण आहे की तुम्ही सगळेच पैसे जर का भारतात लावताय तर भारतातल्या मार्केटची पण काहीतरी रिस्क आहेच आणि काही काही अशा थीम आहेत ज्या भारतात अवेलेबलच नाहीयेत. तर मग त्या थीम्स जिथं अवेलेबल आहेत तिथं निवेश करण्यासाठी इंटरनॅशनल फंड म्हणजे रादर ते मुख्य कारण आहे की ज्याच्यामुळे इंटरनॅशनल फंड लॉन्च केले गेले. त्यात इंटरनॅशनल फंड आहेत आणि भारतीय फंड पण असतात जे इंटरनॅशनल एक्सपोजर घेतात. म्हणजे एखादा कुठल्याही स्कीमला 15% इंटरनॅशनल एक्सपोजर घ्यायला अलाउड आहे. ते घेतात की नाही हे त्या फंड मॅनेजरचा कॉल आहे. पण प्युअर इंटरनॅशनल स्कीम्स मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट कराल तर त्याच्यासाठीच आहे की तुम्हाला त्याचा एक्सपोजर मिळेल. फक्त लक्षात एवढंच ठेवायचं आहे की त्याला डेटचं टॅक्सेशन ऍप्लिकेबल आहे की तुम्ही इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करताय इंटरनॅशनली म्हणून इक्विटीचं इंडियातलं जे टॅक्सेशन आहे ते अप्लाय होत नाही. भारतातलं जे डेटचं टॅक्सेशन आहे शॉर्ट टर्म मध्ये इन्कम टॅक्स म्हणजे 3 वर्षाच्या आत आणि 3 वर्षानंतर डेटचं टॅक्सेशन, त्या हिशोबाने तुम्ही निवेश करू शकता आणि करन्सी मधली फ्लक्च्युएशनचा त्याच्यावर इम्पॅक्ट येतो हेही लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे त्यातला जर का तो भाग समजून घेतला तर नक्कीच तुम्ही करू शकता. आणि मग दीक्षित साहेब ह्याच्यातच एक उपप्रश्न येतो की असे जे विदेशी फंड आहेत त्यांच्यावरती नियमन सेबीचंच असतं का मग ते नियमन मुक्त असतात हे सगळे फंड्स?
नाही, सेबीचं जे कार्यक्षेत्र आहे ते भारतापुरतं. भारतातले म्युच्युअल फंड इंटरनॅशनली कसे इन्व्हेस्ट करायचं एवढं सेबी ठरवू शकतं. पण त्या कंपन्यांचं किंवा ज्यात आपण इन्व्हेस्ट करतोय इक्विटीमध्ये त्याच्यावर तर सेबीचं काही नियंत्रण नाहीये. तर तिकडे काही कमी जास्त झालं तर तुमच्या या फंडवर जसं भारतात काही कमी जास्त झालं तर इथं फरक पडतो, तसंच इथं पण फरक पडणार. पण त्यात सेबी काही करू शकणार नाही. फक्त सेबी तुम्हाला अलाव करते आणि टॅक्सेशन डेटचं ठेवतं. राईट, थँक्यू. शैलेंद्रजी तुम्ही थांबा आमच्याबरोबर, कारण आशुतोष कुमठेकरांचा दुसरा प्रश्न आहे, तो मला वाटतं तुम्हीच उत्तर देऊ शकता. फ्लेक्झी कॅप फंडाबद्दल विस्ताराने सांगू शकाल का? फ्लेक्झी कॅप फंड. फ्लेक्झी कॅपचं फुल फॉर्म आहे फ्लेक्झिबल अलोकेशन. की प्रत्येक जो फंड असतो लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, त्याला एक ठराविक जे स्टॉक्स असतात त्याच्यातच निवेश करावा लागतो. मग नक्की तुम्ही म्हणजे त्याच्यापुरते मर्यादित राहता की फक्त त्याच कॅटेगरीमध्ये किंवा त्याच ठरलेल्या जो एक स्टॉक्स आहे त्याच्यातच निवेश करता येतो. मग मल्टी कॅप पण असतात, पण त्यात पण लिमिटेशन दिलेले असतात की लार्ज कॅप मध्ये एवढे टक्के, मिड कॅपला एवढे टक्के, स्मॉल कॅपला एवढे टक्के. फ्लेक्झी कॅप मध्ये ती फ्लेक्झिबिलिटी आहे की तो अक्रॉस द ह्या तिन्ही कॅटेगरीज मध्ये इन्व्हेस्ट करू शकतो आणि त्यात किती टक्के करायचं त्याची पण त्याला फ्लेक्झिबिलिटी असते. म्हणूनच त्याला फ्लेक्झी कॅप हे नाव दिलं गेलेलं आहे. म्हणजे जसं तिन्ही लोकात नारद मुनी संचार करू शकतात, तसं फ्लेक्झी कॅप हा तिन्ही कॅटेगरीमध्ये संचार मुक्तपणे करू शकतो. त्याला अशा सीमा नाही आहेत की इतकंच पैसे लावायचे किंवा असं काही नाहीये. त्यामुळे तो एक फायदा फ्लेक्झी कॅप मध्ये आहे. पुढचा प्रश्न वसंतराव तुम्ही उत्तर देऊ शकाल. प्रथमेश नवले विचारतायत, सेक्टोरल फंडात गुंतवणूक किती प्रमाणात किंवा किती फायदेशीर आहे, नंबर एक. आणि सध्याचं वातावरण बघता कुठल्या सेक्टरमध्ये गुंतवणूक करणं योग्य आहे, याबद्दल काही मार्गदर्शन आपल्याकडनं अपेक्षित आहे. सेक्टरियल फंड म्हणजे हे एखाद्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करणारे, म्हणजे 80% गुंतवणूक त्या सेक्टर मधल्या कंपन्यात करणं गरजेचं असतं, अशा प्रकारचे ते फंड आहेत. आता सेक्टरल फंड आपल्याकडे कुठले कुठले उपलब्ध आहेत, तर एक कन्झम्पशन आहे, त्याच्यानंतर डिजिटल इंडिया म्हणजे टेक्नॉलॉजी डिजिटल हा एक सेक्टर आहे, इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर आहे, बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस हा एक सेक्टर आहे. तर याच्यापैकी तुमचे 10% इन्व्हेस्टमेंट किंवा 5% इन्व्हेस्टमेंट ही सेक्टरल फंडात असायला हरकत नाही. या ठिकाणी मला वॉरेन बफे यांचं एक वाक्य उद्धृत करावं असं वाटतं की यू आर द बेस्ट अनालिस्ट ऑफ दॅट इंडस्ट्री वेअर यू आर वर्किंग. आता मी कॉलेजमध्ये शिकत असताना आमचे एक सर असं म्हणायचे की एखादी कंपनी कशी आहे हे तुम्ही त्या कंपनीचं खातं ज्या बँकेत आहे आणि जो करंट अकाउंटचे चेक पास करतो त्याला जाऊन विचारा. रोज कंपनीत फोन करावा लागतो का, बाबा तुझ्या खात्यात चेक लागलेत, पैसे ट्रान्सफर कर, का सगळं स्मूथ चालू आहे, त्यांची रिकव्हरी कशी येते. त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या इंडस्ट्री मधलं माहिती पाहिजे. आता तुम्ही बँकेत असाल तर लोन्स किती, तुमची ब्रांच किती लोन डिस्बर्स करते, गेल्या महिन्यामध्ये लोनचं प्रमाण कसं होतं, डिपॉझिट कशी येत आहेत, गेल्या महिन्यातला डिपॉझिट रेट काय होता, या महिन्यातला डिपॉझिट रेट काय आहे, याच्यावरून तुम्हाला बँकिंग इंडस्ट्री कशी चालू आहे हे कळेल. असं होणार नाही की तुम्ही भले एसबीआय मध्ये आहात तर एसबीआयचे खूप अनुत्पादित कर्ज वाढली आहेत आणि बँक ऑफ इंडियात आहात तर बँक ऑफ इंडियाचे अनुत्पादित कर्ज ही जर समस्या असेल तर ती सगळ्या बँकांसाठी असेल. तेव्हा तुम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करता किंवा ज्या इंडस्ट्रीशी तुमचा संबंध येतो त्या इंडस्ट्रीची तुम्हाला सगळ्यात चांगली माहिती असते, हे लक्षात घेऊन. आता आणि सेक्टरल फंडामध्ये माझं असं म्हणणं आहे की ज्या वेळेला तो सेक्टर फ्लेवर मध्ये नसतो त्या सेक्टरमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करावी. म्हणजे आता जर तुम्ही बघाल तर सध्या आपल्या फार्मा फंडाचे रिटर्न खूप काय आकर्षक नाहीये. सो दिस इज द राईट टाइम टू इन्व्हेस्ट इन फार्मा फंड. तर त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यानंतर फार्मा फंड आणि कन्झम्पशन हे नेहमी डिफेन्सिव्ह सेक्टर समजले जातात इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी.
तर सेक्टरल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट असावीच. फक्त कुठला सेक्टरल फंड त्यावेळेला फ्लेवरमध्ये नाहीये, म्हणजे त्या फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर 3-1 वर्षामध्ये तुम्हाला चांगले रिटर्न मिळू शकते. आता जो त्यांनी शेवटचा प्रश्न विचारला की कुठल्या सेक्टरमध्ये करावी, हे सूत्र धरलं तर फार्मा फंडामध्ये करावी. किंवा सध्या आता आपण बघतोय की मारुती चिप शॉर्टेजमुळे ऑटोमोबाईल सेक्टरचं फारसं काही चांगलं चाललेलं नाही. गाड्यांची अतिशय कमी गाड्या विकल्या जातात कम्पेअर टू प्रिव्हियस पिरियड. म्हणजे जानेवारीमध्ये गेल्या जानेवारीत किती विकल्या गेलेल्या किंवा असं बघितलं तर सध्या ऑटोमोबाईल सेक्टरचं व्हॅल्युएशन हे अतिशय म्हणजे तळाला आहे. तर ऑटोमोबाईल आपल्या म्युच्युअल फंडामध्ये एकच फंड घराण्याकडे लॉजिस्टिक अँड ट्रान्सपोर्टेशन फंड आहे, तर त्याचा पण तुम्ही विचार करू शकता. अदरवाईज बँकिंग, फार्मा, कन्झम्पशन ह्या म्हणजे गुंतवणूकदारांच्या आवडते सेक्टर असतात. आता तुम्ही बघाल तर बँकिंगला जवळजवळ 35% निफ्टीमध्ये वेट आहे. तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस फंड असायला काही हरकत नाही. गुड. वसंतराव, हाच मुद्दा अधिक एक विशद करून सांगायचा आहे तुम्हाला. सागर कोठावडेंचा प्रश्न आहे. प्रश्न तसा ढोबळ आहे, पण मला असं वाटतं या प्रश्नाला तुम्ही दोघांनी अधिक थोडं विस्ताराने सांगितलं तर बरं पडेल. त्यांचं असं एक ढोबळ प्रश्न आहे, म्हणतात फॅक्टर्स टू कन्सिडर बिफोर इन्व्हेस्टिंग इन म्युच्युअल फंड. अत्यंत सुरुवातीचा प्रश्न म्हणावा लागेल. म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करताना काय काय निकष बघावेत, काय काय यार्डस्टिक्स बघाव्यात, काय काय गोष्टी तपासाव्यात, या अर्थाचा हा त्यांचा प्रश्न आहे. मला असं वाटतं तुम्ही दोघांनीही थोडं विस्ताराने या प्रश्नाचं उत्तर द्यावं. आज आपण प्रेझेंटेशनला ज्या विषयाने ज्या स्लाइडने सुरुवात केली की तुमचा जोखीमांक, मालमत्ता विभाजन, या गोष्टींमधून सुरुवात करावी. म्हणजे आता मी एक असा पोर्टफोलिओ बघितला की त्या माणसाने सगळेच स्मॉल कॅप मध्ये टाकले होते, आणि आता मी काय करू. तर साधारण पोर्टफोलिओ मध्ये 70% लार्ज कॅप, 20% मिड कॅप, 5% स्मॉल कॅप आणि 5% कॅश, अशा प्रकारचं ते कॉम्बिनेशन असायला हवं. हा एक थंब रूल आहे. पण तुमची वित्तीय ध्येय 10 वर्षानंतर येणारे असतील तर तुम्ही मिड कॅप मधलं एक्सपोजर वाढवू शकता. तेव्हा तुमच्या वित्तीय ध्येय साध्य करण्यास उपलब्ध कालावधी आणि तुमचा जोखीमांक, या 2 गोष्टींवरती तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ किंवा फंड ॲलोकेशन हे ठरवायला हवं. आणि ते ठरवता येत नसेल तर फ्लेक्झी कॅप मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. फ्लेक्झी कॅप ही अशी कॅटेगरी आहे की जी लार्ज कॅप ओरिएंटेड आहे, पण लार्ज कॅप ते साधारण 50% ते 70% दरम्यान उपलब्ध व्हॅल्युएशन नुसार कमी जास्त करत असतात, आणि त्यानुसार तुम्ही फंडाची निवड केली पाहिजे. आणि तुमच्याकडे ते जे 20 प्रश्नांची एक प्रश्नपत्रिका आहे, त्यातले काही प्रश्न आम्हाला नमुन्या दाखल काही सांगता येतील का तुम्हाला? हा, मी ती शोधतो. म्हणजे जेव्हा ठीक आपले आहे, शैलेंद्र दीक्षित बोलतील त्यावेळेला मी ती शोधतो. चालेल. हाच प्रश्न दीक्षित साहेब तुमच्याकडे घेतो मी, की काय नेमकं बघावं की ज्याच्यामुळे आम्ही म्युच्युअल फंड मध्ये शिरकाव करावा किंवा गुंतवणूक सुरुवात करावी? खूप चांगला प्रश्न आहे आणि कुलकर्णी सरांनी पण समर्पक उत्तर दिलं. मी त्यात अजून एक गोष्ट जोडीन की पैसा येतोय कुठून हे पण महत्वाचं. की जेव्हा तुम्ही म्हणताय मी इन्व्हेस्ट करणार, तर तो पैसा ऑलरेडी आता कुठेतरी आहे ना. तो काय रिअल इस्टेट मध्ये आहे, गोल्ड मध्ये आहे, फिक्स डिपॉझिट मध्ये आहे, का दुसऱ्या कुठल्या बॉन्ड मध्ये ठेवला आहे, प्रायव्हेट कंपन्यांचे जे बॉन्ड येतात. तर पैशाचा स्रोत काय आहे ते खूप महत्वाचं आहे, कारण तुम्ही नेहमी मेंटली कम्पेअर करणार त्याच्याशी. ते सर्वात महत्वाचं आहे. कारण इन्व्हेस्ट तर तुम्ही कराल, पण उद्या तुम्ही डायरेक्टली कम्पेअर कराल त्याच्याबरोबर. हे मार्केट पडलं की इन्व्हेस्टरची पहिली प्रतिक्रिया असती की सेव्हिंग अकाउंटला ठेवलं असतं तरी जास्त मिळाले असते. ही पहिली प्रतिक्रिया असते मार्केट पडतं तेव्हा. तर त्यामुळे ते खूप महत्वाचं आहे की पैसा येतोय कुठून.
धरून त्याला फॉर एक्झाम्पल मी उदाहरण म्हणून घेतो की तो एफडी मधनं येतो. तर एफडीचं सर्वात जवळचं जर का असेल म्युच्युअल फंड कडनं तर ते डेट फंड आहे. डेट मध्ये एकदम जे कन्झर्वेटिव्ह फंड असतात 3 वर्षाचे असतात, 5 वर्षाचे असतात. तर एफडी आणि डेट मध्ये तुम्हाला जास्ती फायदा कधी होतो, तुम्ही 3 वर्षापेक्षा जास्ती निवेश केला तर. इंडेक्सेशन बेनिफिटमुळे टॅक्स कमी लागतो तुम्हाला. मग एफडीचा सर्वात जवळचा प्रकार आहे डेट. मग त्याच्यानंतर येतं तुमचे हायब्रिड मध्ये कन्झर्वेटिव्ह हायब्रिड, त्याला आधी एमआयपी म्हणायचं, की 70-80% डेट, 20% इक्विटी. मग तुम्ही जाता आर्बिट्राज कडे. मग बॅलन्स मध्ये इक्विटी सेव्हिंग्ज, डायनामिक डॅश ज्याला आपण म्हणतो, किंवा बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड, मग प्युअर बॅलन्स किंवा प्युअर हायब्रिड फंड, आणि मग इक्विटी. हे असे 5 पायऱ्या तुमच्या समोर आहेत जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करताय म्युच्युअल फंड मध्ये. तर ते एकाच ठिकाणी निवेश करायचं का या म्हणजे 5-6 कॅटेगरीज मध्ये पैसे स्प्रेड करायचे, हे जर का तुम्ही अलर्ट असाल, अवेअर असाल की हे ऑप्शन्स पर्याय तुमच्याकडे आहेत, तर तुम्ही नक्कीच चांगला निर्णय घेऊ शकता. पण नेहमी मेंटली हा विचार करायचा की जिथं आपण पैसे ठेवलेत तिथं आपल्याला काय मिळतंय, आणि जिथं आपण आता पैसे लावायला चाललोय तिथं आपल्याला काय अपेक्षा करायची. आपण काहीतरी जास्ती मिळायचं म्हणून आपण तिथे निवेश करणार, तर जास्ती मिळवायचं म्हणलं की पहिल्यांदा रिस्क येते. मोमेंट यू वॉन्ट हाय रिटर्न, यू हॅव टू टेक रिस्क. पण त्याचा कॅच हाच आहे की रिस्क पहिली घेतली जाते. रिस्क घेतली म्हणून रिटर्न्स मिळतात याची गॅरंटी नसते. सो आणि ते जर का गेलात तुम्ही तर नक्कीच मग तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल. हा सुनील सर. आणि एक तो जो गुंतवणुकीचा एक जे गोल्डन रूल असतो की मिळकतीतून खर्च वजा करून उरलेल्या रक्कम गुंतवावी, का मिळकतीतून आधी गुंतवणूक वजा करावी आणि उरलेल्या पैशात खर्च करावा, यामध्ये एक जे काही आहे ते जरा अपेक्षित आहे तुमच्याकडून. नाही तर आयडियली तर म्हणजे आम्ही व्यवसायात म्हणून आम्ही म्हणणार नाही, पण इव्हन जे आपलं भारतीय हिस्टॉरिक विजडम होतं ते हेच होतं की आपण जे कमवतो, मग आपण जे बेसिक खर्च करतो त्याच्यानंतर तुम्ही निवेश करा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही खर्च करा. आता चॉईस तुमच्या समोर आहे की आज इन्व्हेस्ट करून ती रक्कम जमा करून त्यातनं घर घ्यायचं, का आज कर्ज घ्यायचं आणि त्याचा ईएमआय पुढचे 5 वर्ष भरायचा. हा चॉईस आहे, बेसिकली हाच चॉईस आहे. पैसे जातात कुठे, एकतर कर्जामध्ये जातील किंवा निवेश करणार, म्हणजे ईएमआय लोन घेण्यात जातील आणि ईएमआय पे करण्यात जातील, किंवा इन्व्हेस्ट तुम्ही आता कराल तर ते जे गोष्ट तुम्हाला उपभोगायची आहे त्याला कदाचित तुम्हाला 4-5 वर्ष किंवा थोडा काळ थांबावं लागेल. तर इन्व्हेस्ट करताना हे लक्षात ठेवतं की तुम्ही आज इन्व्हेस्ट करताय, जी येणाऱ्या काळात तुमचं ऍसेट असेल आणि ते तुमचे जे काही ध्येय असेल त्याला फंड करेल. आणि आज जर का तुम्ही कर्ज घेतलं आणि एखादा जे काही तुम्हाला घ्यायची ती गोष्ट घेतली, घर किंवा गाडी, तर त्याचा उपभोग तुम्ही आज घेऊ शकता, पण तुमच्या डोक्यावरती कर्जाची टांगती तलवार. तर आज एक मोठी लायबिलिटी जनरेट करायची, जी ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम त्याचा ईएमआय भरून ती स्वतःकडे घ्यायची, आजपासून निवेश करायचा आणि मग नंतर थोड्या कालावधीनंतर विदाऊट एनी लायबिलिटी ती आपल्याकडे घ्यायची. एंटायरली तुमचा चॉईस, पर्सनल चॉईस. आणि इथेच मला वाटतं समुपदेशकाची भूमिका पण महत्वाची ठरते. समुपदेशक मार्गदर्शन करू शकेल या ठिकाणी. मी वसंतराव, तुम्ही जर त्या 20 प्रश्नांपैकी प्रश्न सांगतो कुठले आहेत ते. पहिला प्रश्न आहे की व्हॉट इज युअर एज? 18 to 30, 31 to 40, 41 to 50, 50 to 60, अबाव 60. आता ह्याच्यामध्ये पहिल्या प्रश्नाला जर तुम्ही 18 ते 30च्या दरम्यान असाल तर 5 मार्क आहेत. दुसरं उत्तर दिलं 31 ते 40 तर त्याला 4 मार्क आहेत. तिसऱ्या उत्तराला 3 मार्क आहेत आणि 60 पेक्षा जास्त असेल तर 1 मार्क आहे. असे प्रत्येक म्हणजे एमसीक्यू मल्टिपल चॉईस क्वेश्चन इकडे मला दिसत आहेत. 13 प्रश्न आहेत. 13 प्रश्नाला प्रत्येकी 4 पर्याय आहेत. 4 पर्यायामध्ये मार्क आहेत आणि प्रत्येक प्रश्नाच्या किती मार्क आहेत याची बेरीज केली की तुमचा जोखीमांक स्कोअर, ज्याला रिस्क स्कोअर म्हणतात, तो रिस्क स्कोअर येतो. तुमचा रिस्क स्कोअर 13 ते 20 मध्ये असेल तर तुम्ही कॉन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर असता. 21 ते 27 मध्ये असेल तर मॉडरेटली कॉन्झर्वेटिव्ह. 28 ते 34 मध्ये असाल तर बॅलन्स पोर्टफोलिओ. 35 ते 41 मध्ये असाल तर मॉडरेटली पोर्टफोलिओ. आणि 42 पेक्षा जास्त तुमचा स्कोअर आला तर तुम्ही अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर असता. आणि फिनामॅट्रिका म्हणून एक साईट आहे, त्या फिनामॅट्रिका साईट वरती जाऊन तुम्ही तुमचं रिस्क प्रोफाइलिंग करू शकता, किंवा म्युच्युअल फंडाच्या अनेक साईट वरती रिस्क प्रोफाइलिंग ही विंडो उपलब्ध असते.
त्या विंडोत तुम्ही जाऊन तुमचं रिस्क प्रोफाइलिंग तुम्हाला करता येईल. चांगली माहिती देत आहे. आणि मग याला जोडून एक ही सगळी प्रक्रिया, आपली रिस्क प्रोफाईल समजून घेण्याची ही प्रक्रिया किती कालावधीची असते, म्हणजे किती मिनिटात संपते का किती तासात संपते, काय त्याच्याबद्दल किती कालावधीची ही सगळी प्रक्रिया आहे? 15 मिनिटं लागतात. ओके ओके, गुड. वसंतराव, थँक्यू. फक्त एवढंच सांगणं आहे की तुम्ही त्या रिस्क प्रोफाईलची प्रामाणिक उत्तर आपला आवाज, वसंतराव आपला आवाज. त्या रिस्क प्रोफाइलिंग मध्ये असं झालं की त्याची रिस्क प्रोफाईल मॉडरेटली अग्रेसिव्ह म्हणून आली, पण प्रत्यक्ष गुंतवणूक करताना त्यांनी हा फंड नको, इक्विटी मध्ये गेले नाहीत. म्हणजे त्यांनी सगळा अभ्यास केला होता, पण ते तसं बोले तसं चाले असे ते काही झाले नाही. तेव्हा तुम्ही रिस्क प्रोफाईलशी प्रामाणिक राहा, असा एक माझा सल्ला आहे. थँक्यू. आपल्याकडे एक सागर म्हणून गुंतवणूकदार आहेत, त्यांचा एक प्रश्न आला आणि अत्यंत तत्कालीन प्रश्न आहे. त्यांच्या मते सध्या जगावर युद्धाची छाया पडलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणं किती सुरक्षित आहे, आणि जर सुरक्षित नसेल तर त्यांनाच असं म्हणायचंय की त्यांनी सरळ प्रॉफिट बुक करून थांबून राहावं. ह्या दोन पर्यायांपैकी तुमच्या दोघांच्या मते कशा पद्धतीने गुंतवणूकदारांनी पुढे जावं? माझं म्हणणं असं आहे की उद्या बाजार किती पडणार, कारण उद्यापासून 1 महिन्यात बाजार किती पडणार हे तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मार्च 21 मध्ये निगेटिव्ह रिटर्न बघून सगळ्या लोकांनी पैसे काढून घेतले, आणि ज्यांनी पैसे काढले ते फसले, कारण तिथून बाजार वरती गेला आणि ज्या वेगाने वरती गेला ते कोणालाच कल्पना नव्हती की एवढ्या वेगाने बाजार वरती जाईल. आणि सगळेच निगेटिव्ह रिटर्न देणारे फंड अचानक पॉझिटिव्ह झाले. म्हणजे गाडी इतक्या वेगात आली की तुम्हाला चढता सुद्धा आलं नाही त्या गाडीमध्ये. अशी फास्ट जाणारी गाडी फक्त बघावी लागली, जसं आपलं पुष्कळदा होतं तसं. तेव्हा नॉट द रिटर्न्स बट ॲलोकेशन इज अ सक्सेस ऑफ युअर इन्व्हेस्टमेंट. तेव्हा मी माझ्या प्रेझेंटेशन मध्ये जसं सांगितलं की डेट मध्ये 3% रिटर्न आहेत म्हणून मी डेट मधून निघून जातो, आणि इक्विटी मध्ये 20% रिटर्न आहेत म्हणून इक्विटी मध्ये मी जास्त इन्व्हेस्टमेंट करतो किंवा इक्विटी मध्ये प्रॉफिट बुक करतो. तर तसं करायचं नाही. जर तुमचं ऍसेट ॲलोकेशन वय वजा 100 याच्याप्रमाणे 50-50 असेल तर 50-50 डेट आणि इक्विटी मध्ये राहिलं पाहिजे. मार्केट ऑलवेज रिवॉर्ड फॉर टेकिंग सिस्टमॅटिक रिस्क. सिस्टमॅटिक रिस्क ही असते की जी डायव्हर्सिफाय करता येते. बाय इन्व्हेस्टिंग इन डेट अँड इक्विटी यू आर डायव्हर्सिफाईंग द रिस्क, सो यू आर रिड्युसिंग द सिस्टमॅटिक रिस्क. सिस्टमॅटिक रिस्क कॅनॉट बी एलिमिनेटेड बिकॉज इट्स अ मार्केट ड्रिव्हन रिस्क. हे सगळं वॉरेन बफे यांचं वाक्य आहे की मार्केट ऑलवेज रिवॉर्ड्स फॉर टेकिंग सिस्टमॅटिक रिस्क. किंवा डायव्हर्सिफिकेशन करून तुम्ही तुमची रिस्क, सिस्टमॅटिक रिस्क कमी करत असता. आणि म्हणून जर मला माहिती असेल की उद्या बाजार वरती जाणार किंवा उद्या बाजार खाली येणार तर मी करोडपती बनेन, पण आजही मी करोडपती बनलेलो नाहीये एवढे वर्ष बाजारात राहून सुद्धा. तेव्हा जे कोणी असं म्हणतात की उद्या बाजार, आवाज वसंतराव अनम्यूट. हा, तर जे कोणी असं म्हणत असतील की मला बाजार कळतो तर मी त्यांना नमस्कार करीन. थँक्यू. हाच प्रश्न दीक्षित साहेब तुमच्याकडे पण मी वळवतो, कारण तुम्ही उद्योग म्हणजे सेक्टर, म्युच्युअल फंड सेक्टरचे प्रतिनिधी आहात. युद्धाची छाया आहेच, यात तर काही शंकाच नाहीये. फक्त आता युद्ध अशी युद्धभूमीवर होणार नसतात, ती सायबर होतील किंवा ती व्हायरसच्या पद्धतीने होतील. अशा वेळेला एक सेक्टर म्हणून म्युच्युअल फंड किती सुरक्षित आहे, आणि ही रिस्क ऍब्सॉर्ब करण्याची क्षमता आहे का म्युच्युअल फंड इंडस्ट्री ऍज अ सेक्टर ऍज अ होल? तुमचं त्याच्यावरचं मत? नाही, खूपच चांगला प्रश्न तुम्ही विचारला की म्हणजे जर का अशा अनसर्टनिटीमध्ये म्युच्युअल फंड कसं बिहेव्ह करेल.
कारण 2 वर्षापूर्वी आपण जी परिस्थिती बघितली ती तर कदाचित परत कधीच आपल्याला बघायला मिळेल असं मला वाटत नाही. की मार्केटमधून एवढा पैसा निघून गेला, मार्केट एवढं खाली आलं, मग नंतर सावरून एवढं पटकन वर पण आलं तर जसं आता कुलकर्णी सर म्हणले. तर मार्केटची जी दिशा असती त्याला 2 गोष्टी लॉंग टर्म मध्ये कारणीभूत ठरतात. एक म्हणजे फंडामेंटल, म्हणजे कंपन्यांचा नफा कसा आहे, ग्रोथ कशी आहे वगैरे. आणि दुसरं म्हणजे लिक्विडिटी, की मार्केटमध्ये तो स्टॉक किंवा तो ऍसेट क्लास विकत घ्यायला पैसे आहेत का. शॉर्ट टर्म मध्ये सेंटिमेंट मॅटर करत 6 महिने, चांगलं किंवा वाईट दोन्ही सेंटिमेंटचा अफेक्ट जो प्रभाव आहे तो एक 6 महिने राहतो, अपसाईड किंवा डाऊन साईडला. लॉंग टर्म मध्ये 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष फंडामेंटल्स मॅटर. तर हे जर का आपण आता विचार केला की फंडामेंटल्स ते तर आम्ही जिथं निवेश करतो त्या कंपन्यांवर आधारित आहे, त्यावर तर काही म्युच्युअल फंडचा कंट्रोल नाही. पण म्हणूनच आपण फंड मॅनेजरला तिथं एम्प्लॉय केलं की ते ह्या सगळ्याचा स्टडी करतायत, दिवस रात्र डोळ्यात तेल घालून हर प्रकारे कंपन्यांचा स्टडी करतात की त्यांचे फंडामेंटल्स कसे आहेत, डेट आणि इक्विटी दोन्ही साईड. तर दॅट शुड आन्सर द फर्स्ट पार्ट की फंडामेंटलची आपण काळजी कशी घेतो. तो स्टॉक खाली जाईल वगैरे ती वेगळी गोष्ट आहे, बट वी आर लुकिंग ऍट द फंडामेंटल्स ऑफ द कंपनी, यात तर काय बात. दुसरी गोष्ट आहे की लिक्विडिटी, की मार्केटमध्ये एखादा ऍसेट क्लास घ्यायला पैसा आहे तर त्यात ऍक्च्युली आता म्युच्युअल फंड खूपच सशक्त झालं, सक्षम झालं. आपलं मार्केट सक्षम झालं. की आधी आपलं मार्केट पूर्णपणे फॉरेन इन्व्हेस्टर्सवर निर्भर होतं पूर्णपणे, की त्यांनी ठरवलं की मार्केट 10% कधी पडेल काय सांगता येत नाही, ते जातील तर कधी 1.5-2 वर्षांनी परत येतील, तुमच्या हातात नव्हतं. तर आज म्युच्युअल फंड जो SIP बुक आहे, जो दर महिन्याला पैसे लावले जातात SIP थ्रू मार्केटमध्ये, सगळ्या इंडस्ट्री म्हणजे बिर्ला आणि बाकी सगळे म्युच्युअल फंड मिळून 11,000 करोडच्या वर ती संख्या आहे. 11,000 करोडच्या वर. तर 6 महिन्यात जवळजवळ 70,000 करोड मार्केटमध्ये येतील जस्ट थ्रू SIP. आणि याच SIP ना मार्केटला पूल केलं. 2 वर्षापूर्वी जेव्हा मार्केट 40 वरनं 26 ला गेलं, ते जे एप्रिल आणि मे मध्ये वर आलं तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सच्या पैशाने तारलं होतं आणि वर आलं होतं. तर लिक्विडिटीमध्ये तर आपण मी निर्धास्त तर म्हणणार नाही, पण तुम्ही त्या फ्लोकडे बघा जो आपला डोमेस्टिक फ्लो येतोय, तो मार्केटला नक्कीच सपोर्ट करण्यात मदत करेल. आणि फंडामेंटल्स कमी जास्ती होत राहतात शॉर्ट टर्म मध्ये, बट लॉंग टर्म मध्ये जर का तुमचा इकॉनॉमीवर, त्या कंपनीवर विश्वास असेल तर मग म्युच्युअल फंड पेक्षा जास्ती चांगलं साधन तुम्हाला मिळणार. दीक्षित साहेब, याच ठिकाणी फंड मॅनेजर ही जी काही तुमची मंडळी असतात त्यांचे कार्यशैलीबद्दल थोडक्यात जरा सांगता येईल की किती डोळ्यात तेल घालून त्या ह्या सगळ्या गोष्टीकडे बघत असतात फंड मॅनेजर ही व्यक्ती. नक्कीच ना. आता फंड मॅनेजर कसा आहे, तो असं नाही की तो एकटाच काम करत असतो. जशी क्रिकेटची टीम असते की त्यात कोच असतो, फिजिओ असतो, एक आजकाल मोटिवेशनल कोच पण असतो, एक सपोर्ट टीम असते आणि आपले 12 खेळाडू खेळत असतात. आणि पिचवर बघायला गेलं बॅटिंग करताना 2च खेळाडू खेळत असतात. तसं फंड मॅनेजर जेव्हा निर्णय घेतो तो काय सगळे निर्णय स्वतः एकट्यानेच घेत असतो असं नाही. तर बिर्लाचं बोलायचं गेलं तर आमच्याकडे एक अॅनालिस्टची टीम आहे. सेक्टरचा अॅनालिस्ट असतो, स्टॉकचा स्पेसिफिक असा फार रेअरली अॅनालिस्ट असतो, पण सेक्टरल अॅनालिस्ट असतात. ते अॅनालिस्ट दिवस रात्र त्यांचं हेच काम आहे की सेक्टरला हर प्रकारे चेक केलं जावं की सेक्टरचं काय होतं. मग सेक्टर नंतर स्टॉक स्पेसिफिक विचार केला जातो आणि मग ती माहिती फंड मॅनेजरला दिली जाते. त्याच्या आधारावर, त्याच्या अनुभवाच्या आधारावर तो ठरवतो की इथं निवेश करायचा की नाही. दुसरं एक असतं की आता आपण अग्रेसिव्ह व्हायला पाहिजे का कन्झर्वेटिव्ह व्हायला पाहिजे का काय व्हायला पाहिजे, ते पण फंड मॅनेजर ठरवतो विदिन दॅट पर्टिक्युलर फंड. तर आत्ताच्या घडीला स्पीड 120 ठेवायचा का 80 ठेवायचा का 40 ठेवायचा, जसं आपण गाडी चालवताना करतो तसं फंड मॅनेजर कॉल घेतो. तसे इनपुट्स त्याला इकॉनॉमिस्ट कडनं, अॅनालिस्ट कडनं सगळं टीम मिळून निर्णय घेतात आणि मग त्याच्यानुसार त्या फंडला मॅनेज केलं जातं. तो एक टीम अख्खी काम करत असते. दीक्षित, तुमच्या उत्तरातून एक आणखीन एक प्रश्न सुचलाय मला, तो मी वसंतरावांकडे घेऊन जातो. थोडासा विनोदी वाटेल पण तरी या ठिकाणी उपस्थित केला पाहिजे. हे गुंतवणूक हे सगळं क्षेत्र मग नशिबाचा किती भाग आहे आणि कारण हा बुद्धिबळाचा पट आहे असं जर मी तुम्हाला विचारलं तर किती तुम्ही वेटेज द्याल की गुंतवणूक केली परतावा मिळेल नाही मिळेल नशिबाचा भाग आहे. पण जे दीक्षित साहेब सांगतायत की ते कम्प्लीट स्ट्रॅटेजी आहे, अनालिस्टची टीम आहे, म्हणजे एक बुद्धिबळाचा पट असल्यासारखा आहे. तर तुमच्या मते गुंतवणूक हे नशिबावरती सोडायचं का
बुद्धिबळाच्या पटासारखं गुंतवणूकदारांनी आणि फंड मॅनेजरनी मिळून काम करायचं? मी उत्तर देऊ का? हो. हा बुद्धिबळाचा पट आहे. ओके. सगळ्यात good. पहिल्यांदा असं मी सांगेन की फंड मॅनेजर्स रिटर्न किंवा फंड्स रिटर्न अँड इन्व्हेस्टर्स रिटर्न आर डिफरंट. कारण SIP थांबवणं तुम्हाला नेहमीच असं दिसतं की एखाद्या फंडाचे जानेवारी ते डिसेंबर याच्यामध्ये एवढे रिटर्न असतात, पण ते रिटर्न हे इन्व्हेस्टरला नेहमी कमी, इन्व्हेस्टरच्या रिटर्न पेक्षा जास्त असतात. मग तेवढे मला का मिळत नाही? त्याचा अर्थ तुमची मानसिकता. आज आम्ही लोकांना असं सांगतो की आम्ही फंडाची निवड ही गेल्या 2-3 वर्षामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सने करत आलोय, की ज्याच्यामध्ये जेवढा तुमचा भावनांक सुद्धा म्हणजे तुम्हाला रिटर्न का मिळत नाही, तर त्याच्यामध्ये तुमचा भावनांक किंवा IQ प्लेज द ग्रेट रोल. ओके. क्यू आणि IQ, बुद्ध्यांक आणि भावनांक, याच्यामध्ये गुंतवणुकीमध्ये भावनांकाला तुम्ही महत्व देऊ नका. जर तुम्ही भावनांक किंवा त्याच्यामधून त्याच्याशी जोडलेल्या भावना जर काढून टाकल्यात तर तुमचे रिटर्न चांगले मिळतील. गुड. तर त्याच्यामुळे हा बुद्धिबळाचा पट आहे. पट आहे. आणि केवळ निर्णय हे बुद्धीनेच घ्यायचे, भावनेने नाही. नाही. म्हणून डोकं हे हृदयाच्या वरती आहे, कारण ते सुप्रीम आहे. वेल सेड. वसंतराव, थँक्यू. पुढचा प्रश्न तुमच्यासाठीच आहे. अमिताभ भावे विचारतायत, आपण बरीच चर्चा केली पण NPS या विषयाकडे आपण स्पर्श नाही केला, या निमित्ताने करूया. NPS आणि टायर 2 म्युच्युअल फंड आहेत का, आणि असल्यास काय पद्धतीने त्यात बघावेत, कशा पद्धतीने हा NPS टायर 2 कडे गुंतवणूकदारांनी बघावं? वसंतराव. आता NPS कडे मी एक कर नियोजनाचं किंवा कर बचतीचं साधन म्हणून पाहतो. NPS टायर 2 हा तुमचा म्युच्युअल फंडासारखाच असतो, परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला इक्विटी किती, डेट किती, याचा फ्लेक्झिबिलिटी ही वर्षातून एकदाच असते. ऍक्टिव्ह तुम्ही जेव्हा फॉर्म भरता तेव्हा तो तुम्हाला विचारतो ऍक्टिव्ह चॉईस की ऑटो चॉईस. ऑटो चॉईस म्हणजे 100 वजा वय जे मी सांगितलं त्याप्रमाणे जेव्हा तुम्ही 55 असता तेव्हा तुमची इक्विटी 0 होऊन जाते, कारण तुम्ही 60ला रिटायर होणार असता तेव्हा. आणि तुम्हाला टॅक्स बेनिफिट हवा असेल तर फक्त टायर 1 मध्येच इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करावी लागते. म्हणून टायर असावं, पण त्याच्यामध्ये म्युच्युअल फंडामध्ये जेवढी लवचिकता आहे तेवढी टायर 2 मध्ये लवचिकता नाही. म्हणून श्रेष्ठ कोण, तर म्युच्युअल फंड श्रेष्ठ आणि टायर 2 कनिष्ठ. ठीक आहे, मला समजलं. रेणुका मॅडम आहेत, नाशिकवरनं विचारतायत, सध्याचे सगळं वातावरण बघता आपल्या पोर्टफोलिओमध्ये सोनं आणि चांदी यांची मधली गुंतवणूक पण कितपत असावी पर्सेंटेज वाईज, कमोडिटी म्हणून ऍज वेल एज ETF फंड म्हणून सुद्धा? विस्ताराने उत्तर अपेक्षित आहे. आपण त्या एका स्लाइड मध्ये बघितलं की तुम्ही जर कॉन्झर्वेटिव्ह किंवा मॉडरेटली कॉन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर असाल तर तुमच्या गुंतवणुकीमध्ये सोनं किंवा मौल्यवान धातू किंवा जिन्नस नकोत, परंतु तुम्ही बॅलन्स, मॉडरेटली अग्रेसिव्ह आणि अग्रेसिव्ह प्रकारचे इन्व्हेस्टर असाल तर 10 ते 15% जिन्नस तुमच्या गुंतवणुकीत हवे. बरं, दुसरी गोष्ट की ज्या वेळेला अस्थिरता असते वातावरणात त्याच वेळेला सोनं चालतं. त्यामुळे सध्या 42,000वरती गेलेल्या कोरोनामध्ये सोन्याने 50,000चा स्तर पार केला होता. त्याच्यानंतर जशी अर्थव्यवस्था सामान्य होऊ लागली तसं सोनं 42,000पर्यंत खाली गेलं होतं. आता परत 50,000च्या उंबरठ्यावरती सोनं आहे किंवा 50,000 असेल. तर माझा असा अनुभव आहे की आम्ही लोकांना जरी सांगितलं की एक 10% सोनं ठेवा, तर 42,000 रुपये सोनं झालं, निगेटिव्ह रिटर्न दिसायला लागले की लोक सोन्यामधली गुंतवणूक काढून घेतात. आणि परत 50,000 रुपये झाले आणि ते चांगले रिटर्न दिसायला लागले
की मग असं की अरे माझ्या मुलीचं 3 वर्षांनी लग्न आहे, 5 वर्षांनी लग्न आहे, मला एवढं सोनं लागणार असं म्हणून सोनं हे रेग्युलरली अक्युम्युलेट करण्याची गोष्ट आहे. आणि 10 ते 15% सोनं तुमच्या गुंतवणुकीमध्ये हवं. आणि जसं एक सायकल असते किंवा अर्थचक्र असतं तसं सोन्याचंही एक चक्र आहे. 50, 52, 56 हजाराला तुम्ही सोनं विकायलाच हवं आणि 42 हजाराला घ्यायला पाहिजे. पण ज्या भावात घ्यायचं असतं त्या भावात नेमकं लोक सोनं घेत नाहीत, कारण निगेटिव्ह रिटर्न आहे तसं समजतात. तेव्हा 10 ते 15% सोनं तुमच्या गुंतवणुकीत हवं. आणि SIP पद्धतीनेच 500 रुपयाची SIP तुम्ही एखाद्या सोन्याच्या फंडात सुरू करा. छान वसंतराव आणि दीक्षित साहेब, कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलोय, त्यामुळे ह्याच ठिकाणी मी आपल्या दोघांचेही मनपूर्वक आभार मानतो. वसंतराव कुलकर्णी, तुम्ही, शैलेंद्र दीक्षित, आपण सुद्धा नेहमीप्रमाणे आजचा आपण कार्यक्रम तुम्ही फार छान पद्धतीने सादर केला आमच्या समोर. लोकसत्तेच्या वतीने, सम्मान गुंतवणूकदारांच्या वतीने मी मनपूर्वक दोघांचे स्वागत आणि आभार मानतो. आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंडाचे सुद्धा मनपूर्वक आभार. आणि शेवटच्या टप्प्याकडे जात असताना मी एक अशी म्हणजे रॅपिड फायर म्हणतात तसं काही करायचा माझा एक खास प्रयत्न आहे. मी तुम्हाला पर्यायाच्या जोड्या देण्याचा माझे विचार आहे. गुंतवणुकाच्या ज्या विविध पर्याय आहेत त्याच्या पर्यायाच्या जोड्या तुम्हाला देतो आणि तुमच्या मते गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून कोणता पर्याय त्या दोघांमधला योग्य ते तुम्ही सांगावं. असं आपण एक रॅपिड फायर म्हणून आपण खेळूया आणि मग त्याच्यानंतर आपण आपला निरोप घेऊया. तर माझा पहिला पर्याय असा दोघांसाठी आहे, फिक्स डिपॉझिट का डेप्ट म्युच्युअल फंड? डेट म्युच्युअल फंड. डेप्ट म्युच्युअल फंड. दीक्षित साहेब, त्याच्यात तुम्ही त्यांना विचारताय? ओ सॉरी. नाही, दीक्षित साहेब तुम्ही पण त्याचं उत्तर द्यायला हरकत नाही. फिक्स डिपॉझिट का डेप्ट म्युच्युअल फंड? डेट म्युच्युअल फंड खास करून 3 वर्षांपेक्षा जास्ती असेल. जास्त असेल. SIP का टोनअप SIP? उपलब्ध स्त्रोत असतील तसं, तुमच्याकडे पैसे किती उपलब्ध आहेत त्यानुसार. ओके, थँक्यू. ऍक्टिव्ह और पॅसिव्ह का ऍक्टिव्ह प्लस पॅसिव्ह? माझं उत्तर आहे ऍक्टिव्ह प्लस पॅसिव्ह. कारण तुम्ही बोलताय का? नाही, तुम्ही खरा तर हे दोघांनाही आहे. आम्हाला हे दोन्ही बाजूनी अशा पद्धतीने तुमचे व्ह्यू पॉइंट पाहिजेत. त्यामुळे एकाने उत्तर दिलं त्याच्यानंतर दीक्षित साहेब तुम्ही पण उत्तर द्यावं. आता माझ्या उत्तराचं म्हणजे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह याचं जस्टिफिकेशन असं आहे की पोर्टफोलिओ ओव्हरलॅप म्हणून एक प्रकार असतो. तर पोर्टफोलिओ ओव्हरलॅप जर तुम्ही बघाल तर सेबीने सांगितल्याप्रमाणे 1 ते 100 भांडवली मूल्य असलेले कंपन्या या लार्ज कॅप समजल्या जातात. तेव्हा तुमच्या गुंतवणुकीमध्ये 70% लार्ज कॅप साधारण असावे असा एक समज आहे. तर लार्ज कॅप साठी तुम्ही इंडेक्स फंडाची निवड करू शकता. ओके. आणि मिड कॅप आणि स्मॉल कॅप याच्यासाठी ऍक्टिव्हली मॅनेज फंड तुम्ही करायला हवेत. म्हणून पॅसिव्ह आणि ऍक्टिव्ह हे दोन्ही प्रकारचे फंड तुमच्याकडे हवेत. प्रमाण म्हटल्याप्रमाणे जोखीमांकानुसार ठरेल. राईट. दीक्षित साहेब तुमचा व्ह्यू पॉइंट? ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह जसं कुलकर्णी सर म्हणले. आणि मी त्याचं साधं उदाहरण देईल की तुम्ही मुंबई ते पुणे जेव्हा प्रवास करता, ऍक्टिव्ह म्हणजे तुम्ही गाडीनं स्पीड कमी जास्ती होत जातो. पण दादरला उतरलात की तुम्ही पुढं CSTM ला जाताना लोकल घेता. दॅट इज लाईक युअर पॅसिव्ह फंड, की सगळ्यांना जसं मिळेल तसंच आपल्याला मिळेल, पण तिथं ते सोयीचं आहे. वेल सेड. जसा तो प्रवास आहे तसाच हा इन्व्हेस्टमेंटचा प्रवास कॉम्बिनेशन म्हणून चांगला. एंडाउमेंट प्लॅन का इक्विटी म्युच्युअल फंड? इक्विटी म्युच्युअल फंड. इक्विटी म्युच्युअल फंड. ओके. दीक्षित साहेब? इक्विटी म्युच्युअल फंड. एन्युटी पेमेंट का SWP? SWP, कारण तुम्ही अॅन्युइटी पेमेंट घेतली तर ती टॅक्सेबल असते. ओके. SWP कारण अॅन्युइटी एकदा ठरली की ती बदलता पण येत नाही. ओके. नेक्स्ट. SWP तुम्हाला बदल करणं शक्य असतो. ओके. बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड का प्युअर इक्विटी फंड? तुमच्या जोखीमांकानुसार.
दीक्षित बरोबर आहे. साहेब, जसा तुमचा रिस्क प्रोफाईल आहे आणि तुमचा उद्देश काय आहे त्याच्यानुसार तुम्ही डिसाईड करू शकता. ठीक आहे. प्युअर डेप्ट का डेप्ट हायब्रिड फंड? जरा परत सांगा काय? प्युअर डेप्ट कर्जरोखे, पूर्णतः कर्जरोखे का हायब्रिड डेप्ट फंड? तुमचा गुंतवणुकीचा कालावधी किती आहे त्याच्यावरती. 3 वर्षापेक्षा कमी कालावधी असेल तर तुम्ही हायब्रिड फंड घेतलेत तर तुम्हाला इक्विटी टॅक्सेशन मिळतं, आणि 3 वर्षापेक्षा जास्त कालावधी असेल तर तुम्हाला इंडेक्सेशनचा लाभ मिळतो. तेव्हा याचं उत्तर तुमचा गुंतवणुकीचा उपलब्ध कालावधी आणि तुमचा जोखीमांक यांचं कॉम्बिनेशन करून ठरवावं. बरोबर आहे. 3 वर्ष जर का करायचं असेल तर प्युअर डेटच प्रिफर्ड आहे. पण जर का 5 वर्ष असेल आणि तुम्ही थोडं एक इक्विटीचा रिस्क घेऊ शकत असाल तर हायब्रिड फंड. आता तेच कालावधीवरतीच माझा एक दुसरा पर्याय मी तुम्हाला देतो, ELSS. ELSS 3 वर्षासाठी का ELSS 3 वर्षापेक्षा कमी? काय म्हणालात? ELSS असतं ना आपलं इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम, हो, ती 3 वर्षासाठी ठेवावी का 3 वर्षापेक्षा कमी ठेवावी? 3 वर्षाच्या इक्विटी सेव्हिंग स्कीम आपण अशासाठी करतो की त्याचा मुख्य उद्देश असतो कर बचत आणि संपत्ती निर्मिती. तेव्हा 3 वर्षांनी तुम्ही ते पैसे तसेच राहून द्यावे. आणि मी जसं म्हटलं पोर्टफोलिओ रिव्ह्यू करता तेव्हा आता असं असतं की एखादा फंड कायम त्याला चांगले दिवस नसतात, तर 3 वर्ष पूर्ण झालेली असतील आणि तो फंड परफॉर्म करत नसेल तर तुम्ही त्याच्यातून बाहेर पडावं, दुसऱ्या ठिकाणी ते पैसे गुंतवावे. दीक्षित साहेब, 3 वर्षात उत्तम आहे आणि 3 वर्षानंतर तुम्ही ते काढून परत इन्व्हेस्ट करून परत बचत करू शकता. त्यामुळे 3 वर्षात. सेक्टोरियल फंड का इक्विटी फंड? तुमचं रिस्क प्रोफाईल जर अग्रेसिव्ह किंवा मॉडरेटली अग्रेसिव्ह असेल तरच सेक्टरल फंडाला जा, नाहीतर सेक्टरल फंडाला जाऊ नका. ओके, गुड. त्या सेक्टर विषयी तुम्हाला माहिती असेल आणि अवेअरनेस असेल की कधी एंटर करायचं कधी एक्झिट करायचं, ही रिस्क जर का घेण्याची तुमच्यात आणि नॉलेजची तुमची अवेलेबल असेल, तेवढं तुमच्याकडे माहिती अवेलेबल असेल तरच सेक्टोरल घ्या, नाहीतर बऱ्याच वेळा आत्ता रिटर्न मिळतोय म्हणून त्यात एंटर करून लोक अडकतात. ते नसेल करायचं तर एक प्युअर डायव्हर्सिफाईड इज अ बेटर ऑप्शन. चांगलंय. आणि अगदी शेवटचा पर्याय, निवृत्ती डोळ्यासमोर ठेवून जीवन विमा काढावा का वेल्थ क्रिएशन साठी इक्विटी म्युच्युअल फंड करावं, निवृत्ती पॉइंट ऑफ व्ह्यू मधून? त्याच्यामध्ये असं आहे की आता आपण पूर्वी पहिलं म्हणजे विमा कंपन्या काय करतात, तर विमा कंपन्या समजा असं धरून चला की तुम्ही 60व्या वर्षी एखादा पेन्शन प्लॅन घेतला तर तुम्हाला ते त्यांच्याकडे जे काही टेबल आहे त्या टेबल नसेल, अंदाजे तुम्ही एक पुढची 20 वर्ष 22 वर्ष 25 वर्ष जगाल याच्याप्रमाणे 25 वर्ष मुदतीचा रोखा विकत घेतात आणि त्याच्यामधून मिळणाऱ्या इंटरेस्ट पेमेंट मधून तुम्हाला ते दर महिन्याला पेन्शन देतात. आणि पूर्वी 5 कोटीच्या खाली आपण विकत घेऊ शकत नव्हतो कुठल्याही रोख्याला. जसा लॉट साईज म्हणतात तसा पूर्वी लॉट साईज हा 5 कोटीचा होता. पण आता आरबीआयने जी एक विंडो ओपन केली आहे त्याप्रमाणे सरकारचे सार्वभौम रोखे, आता असं धरून चला की मी आज 57 वर्षाचा आहे आणि मी पुढील 20 वर्ष जगेन असं समजा किंवा 30 वर्ष जगेन असं समजा, तर मी 30 वर्ष मुदतीचा रोखा घेईन आणि त्याच्यामधून जे इंटरेस्ट पेमेंट येईल त्या इंटरेस्ट पेमेंट मधून मला म्हणजे माझ्या चरितार्थासाठी पैसे मिळतील. तेव्हा आता अॅन्युइटी घेण्यात काहीच अर्थ नाही, कारण अॅन्युइटी आणि इंटरेस्ट पेमेंट हे दोन्ही टॅक्सेबल असेल. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे जे दीर्घ मुदतीचे बॉन्ड फंड आहेत, शॉर्ट टर्म, मीडियम टर्म आणि लॉंग टर्म, तर लॉंग टर्म गव्हर्नमेंट सिक्युरिटी फंड मध्ये मी इन्व्हेस्ट करीन 10 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक मुदतीचे, कारण ते ऍक्टिव्हली मॅनेज फंड आहेत. थँक्यू कुलकर्णी साहेब. दीक्षित साहेबांचा विचार.
एक लक्षात ठेवा की अॅन्युटी जी काय मिळेल एकतर ती अमाऊंट बदलणार नाही, आहे तशी जाणार, टॅक्सेबल पण राहणार आणि तो खर्च काही तुमचा एकसारखा राहतो असं नाहीये. तो काळानुसार महागाई काही थांबत नाही तुम्ही रिटायर झाली म्हणून, ते खर्च वाढत जाणार. तर त्याचं तुम्ही नियोजन किंवा त्याचं मॅनेजमेंट कसं करणार, तर असे बरेचसे गोष्ट त्यात अनुत्तरित राहतात. पण जर का तुम्ही एक ऍसेट अलोकेशन केले, इक्विटी, डेट, हायब्रिड, जे आपल्याकडे एंटायर वाईड रेंज ऑफ प्रोडक्ट आहेत, त्यात तुम्हाला SLR+T, सेफ्टी, लिक्विडिटी, रिटर्न्स प्लस टॅक्स ऍडव्हान्टेज आणि फ्लेक्झिबिलिटी, की पैसे कसे काढायचे, किती काढायचे, कशी रिस्क घ्यायची, तर तुमचे बऱ्यापैकी सगळेच प्रश्न आन्सर होऊ शकतात जर का तुम्ही ऍसेट अलोकेशन केलं तर. व्यवस्थित केलं. फक्त अॅन्युइटीमध्ये बरेच प्रश्न अनुत्तरित राहतात. राईट. कुलकर्णी साहेब आपण, दीक्षित साहेब आपण, आपल्या दोघांचे मनपूर्वक इथे मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम आपण इथेच निरोप घेऊया. निरोप घेण्याआधी एक महत्वाची सूचना म्हणजे कसं आपण 3 रविवार सलगपणे भेटतो आहोत, तसंच पुढच्या रविवारी सुद्धा आपण भेटणार आहोत ठीक 11 वाजता आणि त्याचा विषय पण आम्ही ठरवलाय, कारण या तिन्ही भागांना गुंतवणूकदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्या प्रतिसादामुळेच प्रोत्साहित होऊन आम्ही 4थ्या भागाचं सुद्धा नियोजन करतोय आणि आम्ही गुंतवणुकीच्या नव्या वाटा या विषयावरती 4थ्या म्हणजे फेब्रुवारीतल्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता आपण परत भेटणार आहोत. तोपर्यंत आपण निरोप घेऊया. शुभेच्छा.